शिकवलेलं आहे, गाईड केलेलं आहे. आणि आता आपली या ग्रुपची मला वाटतं 138वी बॅच आहे. त्याच्यामध्ये 8-10 लोक पार्टिसिपेट आहेत. आता आपण प्रेझेंटेशन चालू करूया. कुणाला जर शंका असतील काय असतील त्या नोट करत चला. एकदम पहिला मॉड्यूल संपलं की मग आपण एकत्रितरित्या प्रश्न एकमेकांना विचारूया, त्याची उत्तर आपण आपल्याला दिली जातील. तर रिअल इस्टेट डेव्हलपमेंट हा जो कोर्स आहे स्माईल फाउंडेशनचा, हा सगळ्यांना मराठी चालेल का इंग्लिश चालेल? हॅलो हॅलो, मराठी चालेल सर. मराठी चालेल ना? मराठी. काही पार्शली मराठी पार्शली इंग्लिश मध्ये बोलावं लागेल, ऐकावं लागेल. तर हा रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. तो आपल्याला सेल्फ प्रोफेशनल म्हणून आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, ॲडिशनल नॉलेज म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपण काही रिअल इस्टेट शब्द वापरला तर रिअल इस्टेटमध्ये काय काय येतं, आपल्या काय फ्लॅटच येतो का, लँड्स येतात का, किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या किंवा कमर्शियल प्रिमाइस येतात का, त्याची माहिती, त्याचं गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्स, आणि आपण ॲज अ सिटीजन ऑफ पुणे, ॲज अ सिटीजन ऑफ एनी एरिया आपण कसं ॲक्ट केलं पाहिजे, कसं रिॲक्ट केलं पाहिजे. आपल्याला एक जनरल नॉलेज असतं, प्रत्येकाला आम्हाला नॉलेज आहे. यामध्ये काही सिव्हिल इंजिनियर आहेत, काही जेवी मध्ये कॉन्ट्रॅक्ट काम करतात, होतो. आणि तो रिसोर्स आपल्या या स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला तर पाहिजे. आणि मेन टार्गेट काय आहे की आपल्या टोटल इंटिग्रेशन मध्ये, या स्टडीमध्ये तुम्ही सेल्फ सफिशियन्सी किंवा स्वतःहून एक सेल्फ एक्सपर्ट होऊ शकता. आणि आपला कुठंतरी भविष्यात आपला एखादा प्रोजेक्ट असेल, एखादं काम असेल, सेल्फ परचेसचे काहीतरी रिअल इस्टेटच्या माध्यमातून कामं असतील, ती इझिनेस होतील, जिथं आपला लॉस होणार नाही, आपली चूक होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही. हा खरा प्रयोग आहे. आता हा रिअल इस्टेट मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट हा कोर्स बघायला गेलं तर ते एका सेमिस्टरला पुरेल असा कॉलेजच्या लेवलचा कोर्स आहे. तर आपण हा नटसेलमध्ये सॅटर्डे संडे ऑनलाईन मोडमध्ये आपण शिकत आहोत. तर तुम्ही हे काम करत असताना आपल्यासमोर स्लाइड्स असतील किंवा मोबाईलवर बघत असाल तर तुम्ही पॉईंट्स फक्त आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. आजच्या आपण या डिजिटल एरामध्ये तुम्हाला काही स्लाइड्स शेअर करतील, काही नोट्स शेअर करू आम्ही. तर आपण त्या दृष्टीनं 1 to 1 जायचं आहे. याच्यामध्ये बरेच मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल्स म्हणजे याने आम्ही चॅप्टरायझेशन केलेलं आहे की आपल्याला ज्या काही गोष्टी खरोखरच माहीत नाही आणि त्या माहीत करून द्यायच्या आहेत. आपण डायरेक्ट इनडायरेक्ट काही ॲक्ट्स वापरतो, आपण त्याच्यावर काम करतो आणि ते ॲक्ट्स आपल्याला माहीत असतात पण त्याचं ॲप्लिकेशन माहीत नसतं, किंवा काही गोष्टी माहीत असतात आणि त्याचे ॲप्लिकेशन माहीत नसतं. आपण एखाद्या लँडमध्ये काम केलं किंवा एखाद्या लिगल ॲस्पेक्टमध्ये काम केलं तर त्याचं बेसिक्स काय आहे, त्याचे आयडियाज काय आहेत, तो कोर्स म्हणजे आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मॉड्यूलमध्ये कव्हर केले. तर माझा टॉपिक आहे तो शिकवण्याचा तुम्हाला की बिल्डिंग परमिशन टू कम्प्लिशन. एखाद्या प्लॅनिंग अथॉरिटीच्या कडून बिल्डिंग परमिशन टू कम्प्लिशन कशी करून घ्यावी, एनए ऑर्डर कशी मिळवावी, कलेक्टर्सला काय पॉवर्स आहे, रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय, आपल्या अख्ख्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये प्लॅनिंग अथॉरिटीज कोणकोणत्या आहेत आणि त्या प्लॅनिंग अथॉरिटी कशा असतील, त्यांची हायरार्की काय आहे, त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये कुठले कुठले ॲक्ट्स आहेत आणि ते कसे वापरतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं. आपल्याला एखादा ॲक्ट जर माहीत नसेल तर आपला लॉस कसा होतो त्याच्यावर आपल्याला डायलॉग करायचा, डिस्कशन करायचं. आपण आता या माध्यमातून शिकत असताना मॉड्यूल 1 आपण चालू करत आहोत. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आता त्या मॉड्यूल 1 मध्ये डायरेक्ट आपण रिअल इस्टेट डेव्हलपमेंट म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ नेचर, पार्ट ऑफ आवर नीड, पार्ट ऑफ सिटीजन्स असतो आहे. तेव्हा आता ही रिअल इस्टेट डेव्हलपमेंट बघतो. आता आजची सिच्युएशन कोविड-19 एक आहे, कोरोना व्हायरस, त्याच्यामुळे आत्ता काय डेव्हलपमेंट सिच्युएशन आहे, ह्याच्यापूर्वी काय होती,
10 वर्षापूर्वी काय होती, मग नवीन नवीन सरकार आल्यानंतर त्यानंतर काय झाली, त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायला लागेल आपल्याला. आणि आपण कुठे आहोत आणि आपल्याला रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये करिअर कसं करता येईल किंवा एखादी ऑपॉर्च्युनिटी कशी टॅप करता येईल, दॅट इज पार्ट ऑफ अवर स्टडी. त्याच्यामध्ये आता आपल्याकडं मॉड्यूल 1 मध्ये 6 पार्ट आहेत. ऍक्ट्स रिलेटेड टू लँड डेव्हलपमेंट. दुसरा पार्ट आहे नॉर्मल युजेस ऑफ लँड अँड इट्स ओनरशिप. तिसरा पार्ट आहे प्लॅनिंग अथॉरिटी. चौथा पार्ट आहे रिजनल प्लॅन अँड डेव्हलपमेंट प्लॅन. 5वा पार्ट आहे प्लॅनिंग स्कीम्स, टाउन प्लॅनिंग स्कीम्स. आणि 6वा पार्ट आहे आपला डिटेल्स ऑफ ELC ऍक्ट 1976. आता हे 6 पार्ट आहेत, आपण 1 बाय 1 डिस्कस करतोय. मी काय तुम्हाला शिकवत नाही, आपण डिस्कस करतोय, चर्चा करतोय, चर्चात्मक स्टडी होईल. आणि थोडं पहिल्या फेजमध्ये पहिले 1 तासभर तुम्हाला बोरिंग वाटेल, पण तुम्हाला पुढं एखादा आपण लाईव्ह एक्झाम्पल करत गेलो, एखादं अंडरस्टँडिंग करत गेलो की तुम्हाला इझिनेस वाटेल. या केसमध्ये ऍक्ट्स रिलेटेड टू लँड डेव्हलपमेंट. आता आपण ऍक्ट्स रिलेटेड लँड डेव्हलपमेंटमध्ये दररोजच्या दररोज ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कितीतरी ऍक्ट्स आहेत. मग तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, लिव्ह लायसन्स ऍक्ट असेल किंवा सेल डीड असेल, म्हणजे लँड, त्याला सगळ्याला आपण जे लँड रिलेटेड ऍक्ट्स आहेत ते आपल्याला तुम्हाला अभ्यासायचे, माहीत पाहिजे. मग ते ऍक्ट्स कोणकोणते, कसे असले पाहिजेत, ते आपण पुढच्या पेजमध्ये बघूया. कॅन यू पुश नेक्स्ट स्लाइड. ओके. आता नोट करून ठेवा, ऍक्ट्स रिलेटेड टू लँड डेव्हलपमेंट. एवढे 6-7 ऍक्ट्स आहेत. ते आमच्या लोकांना जरी जुजबी किंवा डेप्थमध्ये नॉलेज असेल तर आपण आपल्या एखाद्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये आपली फसवणूक होणार नाही, आपलं नॉलेज होईल, आपल्याला आयडिया येतील. त्यामध्ये पहिला ऍक्ट आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 ऍक्ट. हा मराठीमध्ये महाराष्ट्र जमीन अधिनियम, जमीन महसूल अधिनियम कायदा म्हणतात. म्हणजे या ऍक्ट प्रमाणे सगळ्या जमिनीचं कंट्रोल होतं, अधिनियम होतो. आणि त्याचं लँड रेकॉर्ड, रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू किंवा पैसे जमा होतात, या ऍक्ट खाली होतात. आपण डायरेक्ट इनडायरेक्ट कितीतरी पैसे भरतो, सेल डीड करतो किंवा ॲग्रीमेंट टू सेल करतो, एखादा करारनामा करतो किंवा आपला फ्लॅट भाड्याने देतो. मग हा ऍक्ट आपल्याला माहीत नसतो. आपल्याला म्हणतो की आपण नोटराईज करू, हे करू, लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट करू. हे सगळं हे लँड रेव्हेन्यू कोड ऍक्ट खाली येतं आणि त्याचं आपल्याला नॉलेज पाहिजे. आपण एखादा फ्लॅट खरेदी करतो, विक्री करतो किंवा एखादी जमीन घेतो, त्याचं व्हॅल्युएशन करतो आणि त्याप्रमाणे लँड रेव्हेन्यू ऍक्ट काय सांगतो तो आपल्याला स्टडी करायचा आहे. दुसरा ऍक्ट आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. अख्ख्या महाराष्ट्रात जी काही लँड डेव्हलपमेंट चाललेली आहे, म्हणजे सिंधुदुर्ग पासून इकडं गडचिरोलीपर्यंत जेवढी कंट्रोलमध्ये आपल्या महाराष्ट्राची जी लँड आहे त्याची डेव्हलपमेंट, त्याची ग्रोथ, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं प्लॅनिंग महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट नुसारच होत असतं. असं तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे करत नाही आणि करता येत नाही. हा बेसिक बायलॉज आहे. मग ते टाउनशिप्स असतील, मगरपट्टा टाउनशिप असेल, नांदेड सिटी असेल, हे पुण्यातलं सांगतो, या बाहेरच्या कराड म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, सातारा असेल किंवा लातूर असेल, त्या कॉर्पोरेशनची डेव्हलपमेंट आहे, रिजनल डेव्हलपमेंट आहे, सिटी डेव्हलपमेंट आहे, ती महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 प्रमाणे होत असते. आता अर्बन लँड सेलिंग ऍक्ट अँड रेग्युलेशन ऍक्ट, आता याचा हा ऍक्ट आता प्राईम पेशी आता तो कॅन्सल झालेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं हा ऍक्ट पहिला अस्तित्वात होता, आता तो 2005 आणि 2006 या दरम्यान तो ॲबॉलिश केला, कॅन्सल करून टाकला. परंतु ऍक्टची आता फक्त काय इम्पॉर्टंट आहे, ज्या ज्या केसेस 2006च्या पूर्वी सुप्रीम कोर्ट किंवा कलेक्टर जिल्हा कोर्ट किंवा इतर कोणत्याही कोर्टामध्ये होत्या, त्या जमिनी संदर्भात फक्त ऍक्ट हा लागू आहे. ऍक्ट कसा आहे, काय, त्याची मी पुढे माहिती सांगतो. दुसरा पार्ट आहे चौथा, द बॉम्बे प्रोव्हिजनल अँड म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. या पुणे कॉर्पोरेशन असेल, पिंपरी चिंचवड असेल,
सातारा असेल, लातूर असेल, नाशिक असेल, या कॉर्पोरेशन्स कशा कार्यरत आहेत, कशा काम करतात, त्यांच्या ड्युटीज आणि कार्य काय आहेत, तो स्टडी म्हणजे द बॉम्बे प्रोव्हिजनल अँड म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आपला स्टडी करायचा आहे. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरी किंवा आपल्या मित्रांच्या किंवा कोणाच्या आपल्या रिलेशनमध्ये एखाद्या आपल्या बिल्डिंगचं, एखाद्या जमिनीचं डेव्हलपमेंटचं कॉन्ट्रॅक्ट करतो, तो 5वा ऍक्ट आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. एखादं कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट लिगल असेल तर काय होईल, अनलिगल असेल तर काय होईल, आणि लिगल कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला चॅलेंजेस काय आहेत, आपण कसं सेफ होतो, तो ऍक्ट आहे 1872चा. पुढचा ऍक्ट आहे इन्कम ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आता जनरली इन्कम टॅक्स आपण बघतो, वाय आता इन्कम टॅक्स का भरायचा, आताची सिच्युएशन घ्या, कोविड-19, डिझास्टर मॅनेजमेंट. आपण 1-2 दशकापूर्वी आपण आपल्याला वाटेल अशी अमेंडमेंट करायचो, टॅक्स भरायचा नाही, टॅक्स वाचवायचा वगैरे वगैरे. आपण आपले काही कन्सेप्ट होते, काही लोक डायरेक्ट टॅक्स भरत होती, काही लोक प्लेन होती, काही लोकांना टॅक्स भरायचाच होता, नियमात राहत होती. तर असं कोणतंही आता प्रयोजन नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट हा नेहमी ॲज अ सिटीजन, ॲज अ प्राईड ऑफ नेशन आपण भरला पाहिजे. आणि त्या ऍक्टचे काय कन्सेप्ट आहेत, आता तर इन्कम टॅक्सच्या बरोबर जीएसटी आलेला आहे. पूर्वी सर्व्हिस टॅक्स, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, हे बरेच काय काय गोष्टी होत्या. आता तर जीएसटी आहे, आणि तो कसा आपण बघतो, त्याचा उपयोग आपल्या नेशनसाठी कसा होतो आणि पर्सनल लेवल आपल्याला कसा उपयोग होईल, याचंही प्रेअम्बल याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे किंवा माहीत करून घ्यायचं आहे. 5वा आहे सर्व्हिस टॅक्स ऍक्ट. सर्व्हिस टॅक्स ऍक्ट आहे तो बी आपण शिकणार आहोत. आणि शेवटचा आहे तो दी आर्किटेक्ट्स ऍक्ट 1972. हा ऍक्ट आपण का शिकायचा, मी आर्किटेक्ट आहे, आता कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, पण मी ज्यावेळी मार्केटमध्ये काम करतो, हाऊ आय एम डुईंग द परफॉर्मिंग इन द मार्केट, मी क्लायंटला कसं गाईड करतो, क्लायंटला गाईड करताना आर द क्लायंट सॅटिस्फॅक्टरी, याचा अभ्यास करतो. मग समजा मी काही मिसगाईड केलं असेल किंवा एनीबडी आर्किटेक्ट मिसगाईड केला असेल, किंवा एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, एखादा डिप्लोमा सिव्हिल असेल, आणि तो स्वतःला आर्किटेक्ट म्हणतो, असा असेल तर त्या व्यक्तींच्या बद्दल त्या आर्किटेक्टमध्ये काहीतरी गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या कशा असतील, कशा असू नयेत, याच्यावर आपल्याला माहिती करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्या पहिल्या मॉड्यूलमध्ये ऍक्ट्स म्हणजे 6-7 ऍक्ट आपण केले की आपल्याला बऱ्याचपैकी आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर होईल. प्लीज नेक्स्ट सर्वे. आता बघा, मी वाचतो, तुम्हाला समजून सांगतो केस एक्झाम्पल म्हणजे काय. आता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 हा ऍक्ट एवढा चांगला आहे की ऍक्ट प्रमाणे आपण काय करतो, आपण काय केलं पाहिजे, याच्याबद्दलची प्रिअम्बल लिहिलेली आहे. याच्यामध्ये ऑल लँड रेकॉर्ड्स, म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड असेल, गव्हर्नमेंटचं असेल, स्कूलचं असेल, एखाद्या ओपन स्पेसचं रेकॉर्ड असेल, ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे एवढे डेफिनेटली इंटॅक्ट करून ठेवलेलं आहे. कुठल्याही सर्वे नंबरचा, कुठल्याही गट नंबरचा उतारा किंवा नकाशा मागितला तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे आपले डिटेल ब्रिटिशांनी केलेल्या नकाशापासून आजपर्यंतचे नकाशे उपलब्ध आहेत. आणि पब्लिक इंटरेस्टसाठी, पब्लिक पर्पजसाठी अशा प्रकारचं रेकॉर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडं आहे. ते त्या त्या जिल्ह्याच्या, त्या त्या तहसीलच्या, त्या त्या रेव्हेन्यू सर्कलच्या ऑफिसरच्याकडं बघायला मिळेल. तुमच्या स्वतःच्या गावचा विलेज मॅप मिळेल, गावचा गट नंबर मिळेल, गावचा सर्वे नंबर मिळेल, आणि तो आपण या ऍक्ट खाली आपण बघू शकतो. ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट दिलाय त्यांनी, इम्पॉवर्स कन्व्हर्जन ऑफ टेन्युअर ऑफ लँड. टेन्युअर लँड म्हणजे काय, तर ह्या काही जमिनी अशा ठराविक वर्षाच्या टेन्युअर म्हणजे पिरियड, ठराविक वर्षाच्या पिरियडनं वापरण्यासाठी दिलेले आहेत.
फॉर एक्झाम्पल काही काही सोसायटी पुण्यामध्ये आहेत, त्या सोसायटींच्या जमिनी 999 वर्षाच्या करारानं दिलेल्या आहेत. मग 999 वर्षाच्या करारानं दिलेल्या जमिनी किंवा एखाद्या गव्हर्नमेंटनं लँडलेस शेतकऱ्यांना, ज्यांना अल्पभूधारक लोकांना जमिनी वापरायला दिल्या आणि उद्या त्याचं कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याचं काय करायचं, त्याचं प्रयोजन कसं असलं पाहिजे ते या ॲक्टमध्ये दिलेलं आहे. याचं उदाहरण सांगतो. केशवनगर मुंडवा पुण्यातला एक पार्ट आहे, हडोदरच्या बाजूला, सगळ्यांना माहीत असेल. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी जादा जमीन असलेली पुणे शहरातली, पुणे सिटीतली ती शेतकऱ्यांची जादा जमीन काढून घेतली आणि गोरगरिबांना जमीन दिल्या 2-2 एकराची. शेतीचं उत्पन्न करून आपली उपजीविका भागवायला दिल्या. पण ती जमीन परत पुणे महानगरपालिकेच्या लिमिटमध्ये आली आणि पुणे महानगरपालिकेच्या लिमिटमध्ये आल्यानंतर त्याचा पहिला ग्रीन ॲग्रिकल्चर झोन होता, तो रेसिडेन्शियल झाला. आता तो रेसिडेन्शियल झाला तर मग ते कन्व्हर्जन आलं. मग कन्व्हर्जन करायचं असेल तुम्हाला तर या लँड रेव्हन्यू ॲक्ट खाली तुम्हाला काय काय केलं पाहिजे, प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे कन्व्हर्जन करू शकतो, याची अंडरस्टँडिंग आपण करणं म्हणजेच इम्पॉवर्स कन्व्हर्जन ऑफ टेन्युअर ऑफ लँड. तुम्ही जर शेती नाही केली तर ती जमीन गव्हर्नमेंट काढून घेत होतं. आता तुम्ही त्या शेती तिथं होतच नाही आणि जमिनीचा वापर बदल केला, बिल्डिंग बांधायला लागला, हॉटेल बांधायला लागला, मग ते कन्व्हर्जन ऑफ लँड सुरू झालं तर त्याला लँड रेव्हन्यू डिपार्टमेंटची आणि कलेक्टर साहेबांची आपल्याला परमिशन घ्यावी लागते. त्याची प्रोसेस या ॲक्टमध्ये दिलेली आहे. तिसरा पॉईंट आहे यांचा, स्टिप्युलेट द मेथडॉलॉजी ऑफ किपिंग द रेकॉर्ड. आपल्या स्वातंत्र्यापासून आज अखेर आपल्या महाराष्ट्रातलं जे लँड रेकॉर्डिंग मेकॅनिझम आहे ते सहजासहजी चेंज होत नाही. म्हणजे तुमचा सातबारा एक तुमचा कुठेतरी प्लॉट असेल 4-5 गुंठ्याचा, 10 गुंठ्याचा, सडनली सातबारा चेंज होत नाही. त्याला बऱ्याच सायकलमधून जावं लागतं. ही सायकल म्हणजे गावाचा कारभार बघणारा तलाठी, त्याच्यावरचा ऑफिसर सर्कल इन्स्पेक्टर, त्याच्यावरचा ऑफिसर तो तहसीलदार, त्याच्यावरचा ऑफिसर प्रांत आणि त्याच्यावरचा ऑफिसर तलाठी कलेक्टर, अशा 5 लोकांच्या सायकलमधून एक तो उतारात जात असतो. म्हणजे तलाठी फसवू शकत नाही, तलाठ्याने चूक केलेली सर्कल करू शकत नाही, तहसीलदार करू शकत नाही, अशी सायकलमधून ती सिस्टीम जाते. म्हणून आपल्या काही लोकांच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आता सेफ आहेत. काही ठिकाणी पुण्यामध्ये तसं सेफ म्हणता येणार नाही, काही ठिकाणी फसवाफसवीचा प्रकार, सातबारा चेंज करणं, नावं चेंज करणं बऱ्यापैकी ठिकाणी चालू झालं होतं. पण ते या सिस्टीमप्रमाणे रेकॉर्ड आज अखेर तरी सेफ आहे. आणि 5वा पॉईंट आहे, डिसाईड द असेसमेंट ऑफ लँड ॲज पर युजर. आता असेसमेंट व्हॅल्युएशन म्हणजे जमिनीचं व्हॅल्युएशन किती असेल, म्हणून त्याला आपण आता ते आपल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो, ह्याच्यामध्ये सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये प्रत्येक लँडचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे. पुणे सातारा रोड, स्वारगेट, उद्या आपण अलका टाकी चौक मग घेतला किंवा लक्ष्मी रोड घेतला किंवा मगरपटा टाउनशिप घेतली, नांदेड सिटी घेतली, यांच्यातील जे लँड्स आहेत त्याचं प्रत्येकाचं व्हॅल्युएशन गव्हर्नमेंटनं एका पुस्तकात करून दिलेलं आहे, असेसमेंट बुकमध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्या जमिनीचं व्हॅल्युएशन ठरतं. समजा आता आपल्याला एखाद्या रोडच्या कडेच्या जमिनीचं व्हॅल्युएशन पाहिजे असेल ते तुम्ही आम्ही ठरवून जमत नाही, गव्हर्नमेंटनं ठरवलं व्हॅल्युएशन घ्यायचं, त्याप्रमाणे किंमत ठरते, त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी ठरते, त्यानंतर मग स्टॅम्प ड्युटी, नोंदणी फी आणि मग त्याचं खरेदी विक्री करार होतो, सेल डीड होतं. आणि महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोडमध्ये तुम्ही जर मराठीत घेतला किंवा इंग्लिशमध्ये बघितला तर तुम्ही सगळ्यांनी अपबळून चौकामध्ये हा ॲक्ट अगदी हार्डली 20 रुपयाला मिळतो, 100 रुपयाची किंमत नाही. तर ते प्रिंटेड कॉपीज आहेत. तर त्याचे इम्पॉर्टंट क्लॉजेस आहेत सेक्शन 41 to 49. तुमच्या आमच्या सामान्य लोकांना 41 ते 49 सेक्शन जर वाचले, बाकी पुस्तक वाचायची गरज नाही. याच्यामध्ये माझे प्रेम्बल काय आहे, मला कुठं कशाची डील करायचं आहे, उद्या तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, तुम्हाला जमीन विकायचं आहे, तुम्हाला एखादी लँड डेव्हलपमेंट करायला घ्यायचं आहे,
तुम्हाला एखादी देवस्थान जमीन असेल, शेतीसाठी घ्यायचे, तर अशा प्रकारच्या लँडचं डिटेलिंग आपल्याला सेक्शन 41 to 49 मध्ये बघायला मिळेल. सगळ्यांनी ऍक्ट आपण सगळ्यांना असावा आणि घरी त्याचं एक लायब्ररी छोटी असावी. कधी काम आलं तर आपल्याला बघता येतं आणि माहिती होत असतं. असा हा लँड रेव्हेन्यू कोड आहे. आता लँड रेव्हेन्यू कोडमध्ये एक्झाम्पल सांगतो. तुमचा कोणाचा तरी फ्लॅट पुण्यामध्ये आहे आणि तो फ्लॅट तुम्ही एखाद्याला भाड्याने दिला, तर भाड्याने आपण दोन प्रकारे देत असतो. तर पहिलं म्हणजे एक आपण फ्रेंडशिपमध्ये भाड्याने देत असतो, त्याला तुम्ही राहून जा. दुसरं आपण ऍक्टचा सपोर्ट घेऊन भाड्याने देत असतो, म्हणजे लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट करत असतो. आणि तिसरं आपण काय करत असतो, लिव्ह लायसन्सचा लिगल कायदा आहे, पण आपण मधला मार्ग काढतो. मग ते आपण काय करतो, नोटराइज ॲग्रीमेंट करतो. ह्याच्यामध्ये तिन्ही पार्टमध्ये आपल्याला काय फायदे आहेत. आपण जर फ्रेंडशिपमध्ये एखादा फ्लॅट स्वतःचा पुण्यासारख्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला दिला, तर ती व्यक्ती आपला फ्लॅट खाली करते का, वेळेत खाली होईल, त्याला तो जर उद्या खालीच करत नसेल तर मग त्याला आपल्याला पॉवर्स आहेत का, पोलीस कंप्लेंट घेऊ शकते का, ऍक्ट खाली होतं. जर तुम्ही मला फ्लॅट भाड्याने दिला आणि लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट केलं अंडर दी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, तुम्ही गव्हर्नमेंटची फीस भरली, नोंदणी फी भरली, रजिस्ट्रेशन भरलं आणि माझं तुमचं ॲग्रीमेंट झालं असेल आणि माझा 11 महिन्यानंतर मी जर फ्लॅट खाली केला नाही, तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करून मला बाहेर काढू शकता. हे ऍक्ट खाली होतं. नोटराईज मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची होती लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंटची, ती बुडवली. तुम्ही मधलाच मार्ग काढला आणि त्यामुळे तुम्हाला परत पोलिसला जाताना अनेक लिगली चार्जेस भरायचे, मग केस करायची. अशा प्रकारे ऍक्ट आपल्याला फायद्याचा ठरतो. आणि असा ऍक्ट आपण प्रत्येक वेळेला हा ऍक्ट आपण लिव्ह लायसन्स घेतला. तुम्ही उद्या खरेदी विक्री केली, तुम्ही माझी 1 एकर जमीन तुम्हाला विक्री केली, 1 एकरी जमीन विक्री करताना मला स्टॅम्प ड्युटी किती लागेल, नोंदणी फी किती लागेल, आणि हा ऍक्ट आपल्याला थर्ड पार्टी म्हणून ऍक्ट करत असतो. म्हणजे माझं आणि तुमचं खरेदी विक्रीचं जे कनेक्शन आहे, तुम्ही माझी जमीन विकत घेताय, मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे साक्षीदार असतं. म्हणजे अंडर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऍक्ट खाली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्या बाजूने साक्ष देतं. ओके, तुम्ही खरेदी घेतलेली आहे, 11 लाख रुपये दिलेले आहेत आणि ते आमच्या दृष्टीनं बरोबर आहे, अँड इट विल बी स्टँड इन कोर्ट ऑफ लॉ. ह्याच्यावर आपण कोर्टामध्ये केस घालू शकतो, आपल्या नावावर जमीन करून घेऊ शकतो. हा खरा त्याचा प्रेएम्बल आहे. तर पुढचा पॉइंट आपण पुढची स्लाइड ओपन करा प्लीज. फोनवर बोलत नाही, लेक्चर आहे. हॅलो, Hello. Yes. Yes, sir. Okay, coming to the next act. First act is Land Revenue Code. Land Revenue Code is over. If anybody has the question, please note down. At the end of this presentation, we can discuss. Next part is that Maharashtra Regional and Town Planning Act 1966. आता हा ऍक्ट इतका महत्वाचा आहे. हॅलो, ऍक्ट खाली आपण काय काय करू शकतो, काय काय होऊ शकतं, याचे प्रेएम्बल मी तुम्हाला आयडिया देतो. हा, विदाउट दिस ऍक्ट नॉट अ सिंगल डेव्हलपमेंट इज परमिसेबल विदिन द महाराष्ट्र. दिस ऍप्लिकेबल होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. सिंधुदुर्गमध्ये होईल, लातूरमध्ये होईल, पुण्यामध्ये होईल, नाशिकला होईल, गडचिरोलीला होईल. हा ऍक्ट आपल्याला महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1960 ऍप्लिकेबल टू होल स्टेट ऑफ महाराष्ट्र हे ध्येयात ठेवायचं आहे. हा काय करतो, ऍक्टचं प्रेएम्बल काय, डील्स विथ द यूज अँड लँड डेव्हलपमेंट. डील्स विथ द यूज म्हणजे जमिनीचा वापर कसा करावा आणि त्याची डेव्हलपमेंट कशी करावी.
आता आपण बघितलेलं आहे, पुण्याचं उदाहरण घ्या, पुणे सातारा रोड घ्या, पिंपरी चिंचवड घ्या, ज्या कॉर्पोरेशनच्या जमिनी आहेत कॉर्पोरेशन लिमिट मधल्या आणि त्याच्या बाहेरच्या जमिनी आहेत, त्याला म्हणतो आपण फ्रिंज एरिया. फ्रिंज एरियामधल्या जमिनी आहेत, त्या फ्रिंज एरियातल्या जमिनीमध्ये पुण्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीला घासून लगत असलेला भाग, तिथली डेव्हलपमेंट अनऑथराइज डेव्हलपमेंट आहे, बायलॉज प्रमाणे नाही. आपल्या पुण्यातला एखादा प्लॉट सहकार नगरचा घ्या, सहकार नगरच्या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट बायलॉज प्रमाण आहे, बायलॉज प्रमाण आहे. आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, याची प्रिएम्बल आपल्याला दिलेली आहे. पहिला पॉइंट आहे, डील्स विथ द यूज अँड लँड डेव्हलपमेंट अर्बन एरियाज. अर्बन एरियामध्ये आपण ज्या ज्या जमीन आहे, उद्या तुम्ही प्लॉट घेतला, खराडीला प्लॉट घेतला किंवा हिंजवडीला प्लॉट घेतला, तो कसा डेव्हलप करायचा, FSI किती मिळेल, किती मजली बिल्डिंग करू शकतो, त्याला बायलॉज काय आहे, साईड मार्जिन किती सोडायचं, याचं डिटेलिंग ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. आणि दुसरा पॉइंट आहे, होल्ड टू पार्ट फिजिकल अँड स्पॅशल प्लॅनिंग. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंची जी कन्सेप्ट होती, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा ऍक्ट खाली झालेला आहे. मग मुंबई आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकरता आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी परमिशन देऊन मुंबई पुणे एक्सप्रेसवे केला. त्याच्या खाली जमीन अधिग्रहण करण्यात आलं. जसं समृद्धी महामार्ग आहे मुंबई टू नागपूर, त्याच्या सुद्धा असाच आहे तो, की त्या जमिनी शेतकऱ्यांच्या अधिग्रहण केल्या, लँड अक्वायर्ड केल्या, डेव्हलपमेंट केली, त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं. त्याचं कॉम्पेन्सेशन किती असलं पाहिजे, म्हणजे इथं तो पॉईंट आहे, होल्ड टू पार्ट. म्हणजे पहिलं ब्रॉडेड ऍस्पेक्ट, मुंबई टू नागपूर हा एवढा रिजन, हा होल्ड टू पार्ट कनेक्शन. आणि मग स्पेशल प्लॅनिंग, मग मध्ये येणारी गावं असतील, शहरं असतील, त्यांची कनेक्टिव्हिटी, त्यांची ग्रोथ सेंटर्स कशी होतील याचा त्याने अभ्यास करून तो मुंबई टू नागपूर वाया अमरावती जो महामार्ग काढलेला आहे समृद्धी, त्याची प्रिएम्बल ऍक्ट प्रमाणे रिजनल प्लॅन अँड डेव्हलपमेंट प्लॅन. आता रिजनल प्लॅन म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय आपण डिटेल बघणार आहोत. तरी पण रिजनल प्लॅन मध्ये त्याला म्हणायचं प्रादेशिक विकास आराखडा. रिजनल प्लॅन मराठी म्हणतात प्रादेशिक. आता महाराष्ट्राचे किती प्रादेशिक विभाग आहेत माहिती आहे कुणाला? प्रादेशिक महाराष्ट्राचे प्रादेशिक जे काही भाग आहेत मी सांगतो, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, हे प्रादेशिक विभाग आहेत. आणि आपल्या यांच्या भाषेमध्ये रिजनल प्लॅन हा प्रादेशिक विकास आराखडा हा पूर्ण जिल्ह्यात असतो आणि डेव्हलपमेंट प्लॅन हा प्रत्येक शहराचा असतो. पुणे शहर असेल, आळंदी शहर असेल, मग ते बारामती असेल, सासवड असेल, जेजुरी असेल, शहरापुरता डेव्हलपमेंट प्लॅन आणि जिल्ह्याला पूर्ण रिजनल प्लॅन प्रादेशिक विकास आराखडा. आणि डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आराखडा. त्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीम्स ऍक्ट खाली आपण टाउन प्लॅनिंग स्कीम्स, ह्या टाउन प्लॅनिंग स्कीम या फक्त शहरामध्येच असतात. जे A ग्रेड B ग्रेडचे शहर आहेत त्या शहरामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम असतात. उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये शिवाजीनगर बांबुर्डा हा जो भाग आहे तो पहिला टाउन प्लॅनिंग स्कीम होत्या. त्याचा प्रयोजन काय, टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे काय, ते कशा होत्या, त्याचं स्टेटस आज काय आहे, उद्या काय असेल, आणि आपण त्याचा आज आपण कसं प्रयोजन किंवा विचार करू शकतो हे आपण डिटेल शिकणार आहोत. पुढचा पाठ आहे टाउनशिप. तुम्हाला माहिती आहे मगरपटा टाउनशिप आहे, नांदेड सिटी आहे, अमरोना टाउनशिप आहे, परांजपे टाउनशिप आहे. त्या टाउनशिप कशा झाल्या, त्यांचं परमिशन कोणी दिली, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय होतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही किंवा तुमचा आमचा ॲज अ रिअल इस्टेट मॅनेजर किंवा स्टेक होल्डर म्हणून आपला काय रोल असेल या टाउनशिपमध्ये आपण बघायचं आहे. न्यू टाउन्स, आता तुम्हाला माहिती आहे पुणे हे पहिलं पेन्शनर सिटी होतं आणि पिंपरी चिंचवड हे इंडस्ट्रियल टाउन होतं. दोन्ही टाउन्स आता ओव्हरफ्लो झाली. कोविड-19 मध्ये आताची केस आहे, सगळी लोक बॅक टू होम टाउनला गेली, बॅक टू रुरल सेंटरमध्ये गेली. अशा ठिकाणी मग गव्हर्नमेंट आता नवीन विचार करेल
की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा न्यू टाउन करायचं, विदर्भामध्ये एखादा न्यू टाउन करायचं, त्याचं कन्सेप्ट काय असते, त्यांचं डिटेलिंग काय असतं, हे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1960 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण लेआउट्स किंवा बिल्डिंग परमिशन्स, आता आपण काही काही ठिकाणी फार्म हाऊस प्लॉट घेतो, आपल्या बंगल्यासाठी राहण्याकरता प्लॉट घेतो, ते कसे असतात, त्याचं कोण सँक्शन देतं, त्याचे बायलॉज काय आहेत, ते कसे असले पाहिजेत, कसे असावेत, याचं अंडरस्टँडिंग, याचं डिटेलिंग आपण या ॲक्ट खाली करत असतो. त्याचप्रमाणे जरी फार्म हाऊस बांधायचं असेल, जरी गावाकडे घर बांधायचं असेल, जरी शहरात घर बांधायचं असेल, किंवा एखाद्या अपार्टमेंटमध्ये एखादी बिल्डिंग उभी प्लॉटमध्ये अपार्टमेंट उभं करायचं असेल, त्याची बिल्डिंग परमिशन कशी घ्यायची, त्याची प्रोव्हिजन कशी आहे, त्याला किती कंडिशन्स असतात, टर्म्स अँड कंडिशन्स काय आहे, त्याचं या ॲक्टमध्ये डिटेलिंग दिलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे डेव्हलपमेंट चार्जेस. आता बिल्डिंग बांधली, आपण म्हणतो, आता बघा दिल्लीचीच केस घ्या, आजची केस, दिल्ली गव्हर्नमेंटकडं आता एकही पैसा नाही आहे, म्हणून ती दिल्ली केजरीवाल या चीफ मिनिस्टरनी सेंट्रल गव्हर्नमेंटला डिमांड केली 5,000 कोटी आम्हाला द्या, त्याशिवाय आम्हाला दिल्ली चालवता येत नाही. दिल्लीतले जे आता हा जो पॉईंट आहे डेव्हलपमेंट चार्जेस, म्हणजे टॅक्सचे पैसे आले, अजून कशाचे पैसे आले, काही रिकव्हरी झाले असतील, काही भाडेपट्ट्याचे पैसे आले, हे सगळे पैसे कोविडसाठी निघून गेले. त्यामुळे त्यांनी डिमांड केली. मग लेवी असेसमेंट आहे रिकव्हरी. तुम्ही एखादी बिल्डिंग बांधली, त्या बिल्डिंगला किती टॅक्स बसवावा, किती असेल टॅक्स, त्याचा बायलॉज काय आहे ते यामध्ये दिलेलं आहे. आणि जी काय एखाद्या फ्लॅटला टॅक्स दिला असेल त्याची रिकव्हरी करायचं काम या डेव्हलपमेंट चार्जमध्ये दिलेलं आहे. आता काही या ॲक्टप्रमाणे, आता जी मगाशी पॉईंट सांगितलं मी तुम्हाला, समृद्धी महामार्ग नागपूर टू मुंबई, या जो ज्यावेळी आखला, किंवा मुंबई टू पुणे आखला, मुंबई टू सुपर एक्सप्रेसवे केला, त्याची लँड ॲक्विजिशन करताना किती शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, गाववार जमिनी किती गेल्या, कुठला गट किती गेला, किती स्क्वेअर मीटर जमीन गेली, किती एकर जमीन गेली, त्याप्रमाणे आपल्याला मुंबई टू गोवा महामार्ग केला, नितीन गडकरींनी आता महामार्ग चालू केलाय, त्या रोडच्या कडेच्या जमिनी गेल्या, रोड वायडिंग झालं, त्या शेतकऱ्यांना, त्या लोकांना पेमेंट कसं करायचं, त्याचे किती पैसे द्यावे लागतील, हे लँड ॲक्विजिशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं. आणि तुमचा आमचा जो आत्ताचा रोल आहे तो मेन इंटरेस्ट डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स. तुम्ही 2 गुंठे प्लॉट घेतला तर किती बिल्डिंग बांधता येईल, 10 गुंठे घेतला तर किती बांधता येईल, 1 एकर घेतला तर आपण कसा प्लॅन करू शकतो, हा खरा मेन ट्रस्ट एरिया आपला. हा ट्रस्ट एरिया असा आहे की आपल्याला बिल्डिंग बायलॉज माहीत पाहिजे, डेव्हलपमेंट बायलॉज माहीत पाहिजेत, टॅक्स किती येईल, बिल्डिंग खर्च किती येईल, प्लॉटची किंमत किती, साईड मार्जिन किती, किती मजले जाऊ शकतो, बाल्कनी किती, पार्किंग किती, याचा 1 to 1 स्टडी म्हणजे स्टडी ऑफ डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स अँड रेग्युलेशन. ते आपण 1 by 1 आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. काइंडली प्लीज नेक्स्ट. आता मग सांगितलं तुम्हाला अर्बन लँड सेलिंग ऍक्ट, तुम्हाला माहित, आम्हाला माहित पाहिजे, सगळ्यांना माहित असेल. अर्बन लँड सेलिंग ऍक्ट मध्ये काय मेन फीचर्स आहेत. अर्बन सेलिंग, सेलिंग मध्ये लिमिट, अर्बन लँड सेलिंग अँड रेग्युलेशन. पुणे शहरामध्ये किंवा एखाद्या मेट्रो किंवा सिटीजमध्ये आपल्याकडे जमीन कमाल जमीन धारणा किती असावी, आपल्याकडे जमीन किती असावी आणि त्याचं कंट्रोल कसं होतं, अशा प्रकारचा तो ऍक्ट आहे की आपल्याकडं पुण्यामध्ये आपल्याकडे किती होल्डिंग असावं. पूर्वीच्या वेळेला आपल्याला 10 गुंठ्याच्या वर होल्डिंग अलाउड नव्हतं. काही पुण्यामध्ये काही शेतकऱ्यांच्याकडं, काही लँडलॉर्डकडं 2-2, 5-5 एकर जमीन होत्या. मग त्याचं प्रयोजन काय करायचं, त्यांच्या वडिलांची जमीन होत्या, मग त्या जमिनीचं प्रयोजन काय करायचं, तर ऍक्ट खाली दिलेलं होतं ते. म्हणजे समजा एखादी जर खराडीला किंवा कात्रजला 2 एकर जमीन असेल आणि ती 2 एकर जमीन पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर मग त्या शेतकऱ्याला कसा बेनिफिट होता तर ते सांगतो तुम्हाला. एखाद्याकडे जमीन जर 1 एकर असेल तर त्याला 10 गुंठे जमीन त्याला सोडायची, राहिलेल्या 30 गुंठे जमीन आहे ती एक्सेस जमीन होते आणि दॅट एक्सेस लँड विल बी टेकन बाय बॅक टू द गव्हर्नमेंट. मग ती गव्हर्नमेंटकडे घ्यायची आणि गोरगरिबांना द्यायची, किंवा इथं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स करायच्या, गव्हर्नमेंटची अपार्टमेंट्स करायची, किंवा त्याच ओनरला सांगायचं की तुम्ही या 30 गुंठ्यामध्ये
तुम्ही बिल्डिंग उभी करा आणि बिल्डिंग उभी करून त्यातले 50% फ्लॅट्स मुख्यमंत्री निधीला द्या. मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीला ते फ्लॅट्स तयार होतात, त्याला FSI जादा मिळतो आणि गव्हर्नमेंट जे मिळालेले फ्लॅट्स आहेत, लॉक अँड की तयार झालेले फ्लॅट्स आहेत, ते असे ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा खेळाडू या लोकांना किंवा गरीब होतकरू लोकांना, कलाकार लोकांना ते देत असतं. म्हणून तो ऍक्ट त्यावेळेचा प्रेमबल महत्वाची होती. आणि तिथं त्यांनी बघा तिसरा पॉईंट म्हटलं आहे, सरप्लस लँड इज डिक्लेअर्ड ॲज एक्सेस लँड. 10 गुंठ्याच्या वरची लँड एक्सेस लँड आहे, ती गव्हर्नमेंट काढून घेत होतं. मग काढून घेतल्यानंतर ती कशी डेव्हलप करायची त्याची गाईडलाईन देत होतं. आणि ह्या जमिनी ट्रान्सफर करायच्या. आता माझ्या नावावर 40 गुंठ जमीन होती, 10 गुंठे माझ्या नावावर ठेवायची, 30 गुंठ गव्हर्नमेंट काढून देणार. 30 गुंठ गव्हर्नमेंटला गेल्यानंतर ती कशी डेव्हलप करायची गाईडलाईन दिली होती. परंतु 2004-5 साला हा ऍक्ट अबॉलिश झाला. आता ऍक्टची प्रेमबल राहिलेली नाही. हा ऍक्ट फक्त ज्या कोर्ट केसेस आहेत जिल्हा कोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या कारवाई करता फक्त ऍक्ट जिवंत आहे. अदरवाईज हा ऍक्ट आपल्याला अबॉलिश झालेला आहे. असा ऍक्ट आहे की जेणेकरून आता तुम्ही पुण्यामध्ये 2 एकर काय 20 एकर 200 एकर जमीन घेऊ शकता. अशी जमीन आपण घेऊ शकतो, असा तो ऍक्ट आहे. आता पुढे चला, पुढची स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट ऍक्ट आहे की बॉम्बे प्रोव्हिजनल अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949. ऍक्ट खाली काय होतं, ऍक्ट खाली पुणे महानगरपालिका, आळंदी नगर परिषद, लोणावळा नगर परिषद या कशा चालतात, कशा चालल्या पाहिजेत आणि त्याचं कंट्रोल कसं आहे हे ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. उद्या सिटी इंजिनियरचं कार्य काय आहे, प्रोजेक्ट इंजिनियरचं कार्य काय आहे, मग पुणे महानगरपालिकेचं कार्य काय आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुणे शहरातल्या सिटिझन्सला आपल्याला मदत करतो. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 3 पॉईंट येतात, रस्ते, पाणी, इलेक्ट्रिसिटी आणि स्वच्छता. हे 4 पॉईंट याच्यामध्ये येतात. ते रेग्युलर पुरवठा करणं, हायजीन डेव्हलप करणं आणि हे करत असताना सेम टाईम टॅक्सेशन लावणं, ते रिकव्हरी करणं. एखाद्या प्लॉटच्या कडेला एखाद्या रोडवर अनऑथराइज डेव्हलपमेंट झाली असेल तर ती थांबवणं, ते ह्या ऍक्ट खाली करत असतात. आणि लोकल बॉडी इलेक्शन्स, लोक आता बघा फॉर एक्झाम्पल आत्ताच विषय घ्या, COVID-19 कोरोना व्हायरस. आता सिटी एरियामध्ये रामोशी गेट, गुरुवार पेठ, रास्तापेठ इथं जो प्रादुर्भाव झाला किंवा धारावीमध्ये प्रादुर्भाव झाला, ते की इश्यूज, त्या इश्यूजला कसं फाईट करायची, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा फॉर बेटरमेंट ऑफ द कम्युनिटी, हे ऍक्ट खाली करत असतात. आता तुमचा याच्यामध्ये माझा बिल्डिंग परमिशनचा रोल आहे, बायलॉचा रोल आहे, आपला टॅक्स लावून घ्यायचा रोल आहे. समजा मी टॅक्स कंटिन्युअस 1 वर्ष 2 वर्ष भरला नाही तर मला दंड येतो, दंडात्मक करावून मला टॅक्स भरावा लागतो. अशा प्रकारचे बरेच इश्यू आणि बरेच कम्युनिकेशन्स अंडर दिस ऍक्ट होत असतात. कॅन नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. ओके. आता हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघा, ऐकू येते सगळ्यांना? हॅलो हॅलो हॅलो. येतोय सर, येतोय सर. ओके. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 ऍक्ट काय सांगतो, आपण नेहमी घरी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करत असतो आपल्या दररोजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. आता लॉकडाऊन पिरियड मध्ये घरी सुद्धा आपण, मी काय करायचं, घरातल्या लोकांनी काय करायचं, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, अग्रीमेंट बिटवीन 2 पार्टीज इज अ कॉन्ट्रॅक्ट. आपल्या घरी सुद्धा अग्रीमेंट होतं, पण हे अनरिटन लॉ आहे. सकाळी मी जाऊन दूध आणणे, भाजीपाला आणणे, घरी देणे, हे आपण अनरिटन काम करत असतो, ते अग्रीमेंट आहे. बट ज्यावेळी हे अग्रीमेंट बिटवीन 2 पार्टीज रिटर्न मध्ये इन्फोर्स होतं, त्यावेळेला या अग्रीमेंटची लिगॅलिटीज वाढत असते, याचं पोटेन्शियल वाढत असतं आणि दोन्ही पार्टी सेफ असतात. काही लोक याचे एक्झाम्पल सांगतात. आता
काही लोक ओरली अग्रीमेंट करतात. समजा ओरली अग्रीमेंट करतात, ओरलीमध्ये ओरल अग्रीमेंटचा एंड हा ऑलवेज निगेटिव्ह मध्ये असतो. ओरल अग्रीमेंटमध्ये भांडणं होत असतात, डिस्प्यूट होत असतो. ऑलवेज देर इज अ डिस्प्यूट इन द ओरल अग्रीमेंट. रिटर्न अग्रीमेंट लिहितात टर्म, टर्म 1, टर्म 2, टर्म 3, आपण काय काय करायचं, काही नाही करायचं, कसं करायचं याचं वर्णन असतं. त्यामुळं तो ॲग्रीमेंट इन बिटवीन टू पार्टीचे बाइंडिंग असतं. आणि दुसरा पॉईंट आहे ॲग्रीमेंट टू सेल अँड सेल डीड. आपले सेल डीडचे क्लॉज काय आहे, आपलं खरेदी खत कसं झाले, आपलं विक्री करारनामा कसा झालाय, तो बरोबर आहे का नाही, चतुर्शीमा लिहिलेत का नाही, आपला एरिया बरोबर आहे का नाही, ह्या ॲग्रीमेंटमध्ये रिटर्न असतं. आणि इट स्टँड्स विथ द लिगल फ्रेमवर्क. दुसरा ॲग्रीमेंट आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नी. आपण काही गोष्टीची एखाद्या व्यक्तीला कामाची पॉवर अटर्नी देतो. समजा माझे पुण्यातले 4 फ्लॅट आहेत, ते भाड्यानं द्यायचे आहेत, मी इथं नाही आहे. इन अब्सेन्स ऑफ मी तुमच्यासारखी व्यक्ती हे फ्लॅट भाड्यानं देते. भाड्यानं देत असताना आपण त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली पाहिजे. त्यांनी भाडेकरी शोधणे, डिपॉझिट घेणे, डिपॉझिट चेकच्या रूपात घेणे, त्याचं ॲग्रीमेंट करणे आणि मूळ मालकाला कम्युनिकेशन करणे, असे जनरल पॉवर ऑफ अटर्नी करता येते. एक्सचेंज डीड, ट्रान्सफर डीड. आपल्या नावावरली प्रॉपर्टी एक्सचेंज करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. एखादा वडील आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मुलीच्या नावानं, मुलाच्या नावानं एक्सचेंज करतो, ट्रान्सफर करू शकतो. त्याचे बायलॉज काय, त्याचे ॲक्ट काय, ते दिलेलं आहे. जनरली कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट किंवा लेबर कॉन्ट्रॅक्ट, इथं जो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आहे, लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे, इथं मोठी फसवणूक होत असते. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टची आयडिया माहीत नसते, कुठल्या ॲक्टप्रमाणे करायची माहीत नसते. लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडणं होत असतात. आणि हे जर आपण ॲक्टप्रमाणे कायदेशीररित्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करून पैसे भरून जर केलं तर आपल्याला कोर्टामध्ये दाद मागता येते. आपलं काम नियमात आणि वेळेत आणि क्वालिटीच्या रूपात चांगलं होऊ शकतं. अपॉइंटमेंट्स ऑफ कन्सल्टंट. आता आपल्याकडे बरेच कन्सल्टंट असतात. सी आहे, आर्किटेक्ट्स आहेत, स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत, इंटिरियर डिझायनर असतील. या लोकांचे कन्सल्टिंगच्या फर्म्स आहेत. त्यांची अपॉइंटमेंट कशी असते, कन्सल्टंट बरोबर आहे का नाही, त्याला नॉलेज आहे का नाही, तो आपलं काम चांगलं करेल का नाही. आपल्या 1 कोटीचं अपार्टमेंट करायचं आहे, त्या आर्किटेक्टला ते माहीत पाहिजे, आर्किटेक्टला DC रूल माहीत पाहिजे, बिल्डिंग परमिशनची आयडिया माहीत पाहिजे, अंदाजे खर्च किती येईल त्याची आयडिया यायला पाहिजे. अशा प्रकारचा 1 to 1 इंटरॅक्शन असताना तो कन्सल्टंट चांगला असला पाहिजे, आपलं काम वेळेत व्हायला पाहिजे. आणि त्या कन्सल्टिंगचे चार्जेस काय आहेत, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय माहीत आहे. डायरेक्ट आर्किटेक्ट अपॉइंटमेंट केला आणि शेवटी त्याने बिल पाठवलं, 10% बिल द्या. 10% कशाच्या, बिल्डिंग मटेरियलच्या का कामाच्या का टोटल प्रोजेक्टच्या, ह्याच्यावर आपल्याला जर माहीत नसेल तर आपण काही करू शकत नाही. हे लिगॅलिटीजच्या फ्रेमवर्कमध्ये बसवलं, दे विल बी टॉप and there will be a better prospects. Sir, next slide. शेवटचा ऍक्ट आहे तो इन्कम टॅक्स ऍक्ट, सेकंड लास्ट ऍक्ट आहे. हा तुम्हाला सांगायची गरज नाही, मी तर अपील करेन की तुम्ही तो ऑनलाईन इन्कम टॅक्स ओपन करा. परंतु जर कोणी इन्कम टॅक्स जर भरत नसेल, आता 2 महिने अजून बॅलन्स आहेत, तर आपण काहीतरी इन्कम टॅक्स, आपल्याला लायबल इन्कम टॅक्स भरावा. इन्कम टॅक्स भरल्यामुळं आपली पत वाढते. उद्या आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, लोन घ्यायचं आहे, आपल्याला कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आहे, आपल्याला कुठेतरी प्रोजेक्ट डेव्हलप करायचं आहे, त्या बेसवर तुम्हाला लोन मिळतं, एखादं प्रोजेक्ट फायनान्स होऊ शकतं. आणि म्हणून हा इन्कम टॅक्स सर्वांनी सिरियसली विचार करून, बरेच लोक आता आर्किटेक्ट्स असतील, जॉईंट व्हेंचरचं काम करत आहेत, किंवा त्या मॅडम सिव्हिल इंजिनियर आहेत, अशा लोकांनी आपला इन्कम टॅक्स प्रोफाईल वाढवावा. हा दुसरा एक पार्ट आहे की आपली डेव्हलपमेंट होत असते. आपलं करत असताना आजच बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटनं एवढ्या स्कीम्स काढलेत, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, या उद्योगांना तिने आता फायनान्स करायचं ठरलंय. करोड फायनान्स आहे. तर आपली बॅकग्राऊंड जर क्लिअर असेल, आपण गेली 3 वर्ष छोटी इंडस्ट्री चालवत असू, इन्कम टॅक्स भरत असू, तर आपल्याला लगेच लोन मिळणार. म्हणून हा ऍक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तो स्वतः तुम्ही ऑनलाईन
मध्ये बघून आपल्याला मिनिमम टॅक्स किती बसेल, हाऊसवाईफ असेल तर त्यांना कसला बिझनेस दाखवता येईल, त्यांना एखादा टॅक्सेशन करून घ्या आणि इन्कम टॅक्स ॲज मच ॲज पॉसिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी आपण भरायचं आहे. तिथं नो अपील. आपण भरेल तर आपला देश सुखी होईल, डिझास्टर्स कमी होतील. नेक्स्ट पार्ट. सर्व्हिस टॅक्स. आता मी आर्किटेक्ट आहे, माझ्या बाजूला इथं कन्सल्टिंग इंजिनियर्स बसलेत, व्हॅल्युअर्स आहेत, इंटिरियर डिझायनर्स आहेत, रिअल इस्टेट एजंट्स. आता तुम्ही काम करता, तुम्ही बी कन्सल्टंट आहात, इंजिनियर आहात, जॉईंट व्हेंचरमध्ये काम करता, प्रोजेक्ट मॅनेजर आहात, मार्केट रिसर्च एजन्सी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS आहे, किंवा पुणे महानगरपालिकेला काही लोक काही कंपन्या त्यांच्या प्रोजेक्टबद्दल मार्केटिंग करून देतात, रिसर्च करून देतात. त्या लोकांच्या ज्या फीज जातात, त्या स्ट्रक्चरली ज्या ठरवलेल्या फीज आहेत, त्या फीज देताना त्यांचा टॅक्स ॲट रिसोर्स तो कट करून गव्हर्नमेंटला जमा करायचा आहे. म्हणून हा सर्व्हिस टॅक्स रूल ॲप्लिकेबल आहे आपल्याला. म्हणजे कन्सल्टिंग चार्जेस घेतात त्या लोकांचे पैसे आपण ॲट द सोर्स, बिफोर द सोर्स आपण त्यांना कटिंग करून गव्हर्नमेंटला जमा करायचे. ह्याच्यामध्ये आर्किटेक्टला बेनिफिट होत असतं. समजा उद्या आर्किटेक्टनं फी सांगितली 5%, एखादा बंगल्याचं काम आहे 25 लाखाचं, त्याच्या 5% फी सांगितली, मग ती 1.25 लाख रुपये फी होईल. मग 1.25 लाखमध्ये 1.25 लाख प्लस सर्व्हिस टॅक्स आहे का 12%, का 1.25 लाख धरून सर्व्हिस टॅक्स आहे, हे तुम्हाला आम्हाला आधी माहिती करून घ्यायला पाहिजे. आधीच त्याची क्लॅरिटी यायला पाहिजे आणि मगच आपण एखाद्याला अपॉइंटमेंट करू शकतो रिअल इस्टेटच्या माध्यमाच्या प्रोग्राममध्ये. नेक्स्ट. आता हे रेट दिले ते जुने रेट आहेत बहुतेक 1998चे. आता हे रेट आम्ही सगळ्यांनी तपासून मला वाटते 12%च ॲव्हरेज रेट आहे. 2007 नंतर अजून काही ते रेट बदललेले नाहीत. तर ते सर्व्हिस टॅक्सचे तुम्ही जेवढे पैसे येतात कन्सल्टिंग म्हणून, त्याच्यावर तुम्हाला 12.36% सर्व्हिस टॅक्स हा द्यावाच लागतो. हा तो तुम्हाला त्या स्टेक होल्डर करून एंड युजर करून घ्यायचा आहे आणि गव्हर्नमेंटला भरायचा आहे. गव्हर्नमेंट नाही भरला तर तुम्हाला तो स्वतःच्या टॅक्स इन्कममधून भरावा लागेल. आणि हा टॅक्स भरणं सर्वांसाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट. आता मी सांगितलं आर्किटेक्ट ऍक्ट डील्स विथ द एज्युकेशन, रजिस्ट्रेशन अँड टायटल ऑफ आर्किटेक्ट. आता भारतात तुम्ही कुठेही बघितलं, कोणी आर्किटेक्ट म्हणून टायटल लावते, आम्ही आर्किटेक्ट आहोत. ते असतात सिव्हिल इंजिनियर असतात, ड्रॉसमन असतात, काहीतरी बिल्डर, डेव्हलपर. त्यांच्या बिल्डिंगवर आर्किटेक्ट्स अँड असोसिएट म्हणून लेबल असतं. ते लावायला परमिशन नाही. ज्या व्यक्तीची आर्किटेक्ट ऍक्ट 1972च्या अधिनियमाखाली नोंदणी झालेली आहे त्या लोकांनाच फक्त आर्किटेक्ट म्हणून लावता येतं. माझं लायसन आहे 1992चं आणि माझी नोंदणी झालेली आहे, मी आर्किटेक्ट म्हणून लावू शकतो. आणि याच्यात दुसरा क्लास दिलेला आहे अनऑथराइज पर्सन. म्हणजे जे म्हटलं की कोणी आर्किटेक्ट नाव लावते, नाव जर मी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्लीला, हेड ऑफिस न्यू दिल्लीला आहे, तिथे कळवलं तर त्याला पनिशमेंट होऊ शकते, पेनल्टी होऊ शकते. आणि तिसरा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बरेच नवीन आर्किटेक्ट होत आहेत, अनुभवी आर्किटेक्ट आहेत, काही स्पेशलाइज आर्किटेक्ट्स आहेत, हॉटेलमध्ये एक्सपर्ट, हॉस्पिटलमध्ये एक्सपर्ट, अपार्टमेंटमध्ये एक्सपर्ट, बंगलोमध्ये एक्सपर्ट किंवा लँड डेव्हलपमेंटमध्ये एक्सपर्ट, असे काही आर्किटेक्ट एक्सपर्ट जे असतात, स्पेशलायझेशन्स आहेत. तशा प्रकारची त्यांची स्पेशलायझेशन बघून, त्यांचा अनुभव बघून नवीन आर्किटेक्ट लोकांना त्यांचा अभ्यास बघून त्यांना काम द्यायला पाहिजे. अचानक मी आर्किटेक्ट आहे म्हणून मला काम देण्यात काय पॉईंट नाही. माझी बॅकग्राऊंड चेक केली पाहिजे, माझे प्रोजेक्ट्स किती झाले ते बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मला काम दिलं पाहिजे. तरच हा सगळा आपला एखादा प्रोजेक्ट, एखादा आपलं ड्रीम आहे, एखादं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा जो काही प्रोजेक्टचा पार्ट आहे तो सक्सेसफुल होऊ शकतो. काही वेळ फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला एखाद्या बंगल्याचं एस्टिमेट मी 25 लाखाचं दिलं आणि त्या आर्किटेक्टनं तुमची साईड बघितली नाही, फाउंडेशन कसं आहे बघितलं नाही, खाली मुरुम आहे का, हार्ड रॉक आहे का, काय बघितलं नाही,
आणि काम चालू केलं आणि त्याला 10 फुटापर्यंत फाउंडेशनच नाही, मऊ सगळी ब्लॅक कॉटन साईल निघायला लागली. एकदम मऊ जमीन असल्यामुळं त्या बिल्डिंग करायला गेला आणि 50% रक्कम फाउंडेशन मध्येच गेली. 12.5 लाखात वरचं घर होणार नाही. मग तिथे फसवणूक होते. आपल्याला नॉलेज नसतं म्हणून आपण एक्सपर्टकडे काम देत असतो आणि आपली फसवणूक होते आणि तो प्रोजेक्ट आपला फेल होतो. अशा म्हणून आर्किटेक्ट और एनी कन्सल्टंट शुड बी अपॉइंटेड विथ द ड्यू कन्सिडरेशन ऑफ हिज एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टीज. अशा प्रकारे बहुतेक आपलं मॉड्यूल 1 झालेलं आहे. मॉड्यूल 1 इज ओव्हर. एनीबडी हॅज द क्वेश्चन्स ऑन द मॉड्यूल, प्लीज आस्क. We'll go for next part after completing this. हॅलो, ह्याच्यामध्ये नॉर्मल युजेस ऑफ लँड इन इट्स ओनरशिप. आता बघा, आपल्या गावापासून शहर वस्तीपर्यंत ज्या ज्या काही जमिनी आहेत त्यांचे महाराष्ट्रामध्ये नाही, अख्ख्या भारतामध्ये त्याचे युजेस काय आहेत, त्याला कसे युजेस असतात ते तुम्ही आता नोटिंग करून घ्यायची गरज नाही, फक्त ऐकायचं आहे. प्रायमरी यूज आहे बघा, ऑल इंडिया इज ॲग्रिकल्चरल सेक्टर. आता इंडियामध्ये 70+% आता 50% आहे ॲग्रिकल्चरल लँड यूज आहे आणि ॲग्रिकल्चरल पोटेन्शियल आहे. आणि त्या ॲग्रिकल्चरच्या लँडचे काही ग्रोथ सेंटर झाली, अर्बन सेंटर झाली, लँड डेव्हलपमेंट झाल्या. फॉर एक्झाम्पल मगरपट्टा टाउनशिप. मगरपट्टा टाउनशिप पहिली शेती होती, पण त्याचा तो झोन होता, तो ॲग्रिकल्चर झोन होता. आता तो परत येलो झोन झाला, रेसिडेन्शियल झोन झाला, म्हणून मगरपट्टा टाउनशिप झाली. अशा प्रकारचे प्रायमरी यूज कोणकोणते आहेत ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दिसतील, ते दाखवतो. प्रायमरी यूजमध्ये मी सांगतो तुम्हाला, ॲग्रिकल्चर लँड यूज आहे, रेसिडेन्शियल लँड यूज आहे, परत कमर्शियल लँड यूज आहे, कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल लँड यूज आहे. देन पब्लिक अँड सेमी पब्लिक. पब्लिक म्हणजे हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, पोलीस स्टेशन्स, पब्लिक यूज आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. सेमी पब्लिक म्हणजे ओनरशिप त्या ट्रस्टची असेल पण आपण एंट्री करू शकतो. भारती विद्यापीठ असेल, MIT कॉलेज सिम्बॉसिस असेल, ओनरशिप त्यांची असेल. पब्लिक, सेमी पब्लिक. आणि त्याचबरोबर रस्ते, गार्डन्स, प्ले फील्ड्स याचा एक लँड कोड आहे. आता आपण आपल्या शहरामध्ये स्मशानभूमी किंवा बरियल ग्राउंड्स असेल त्यांचा कलर कोड आहे. अशा प्रकारचे कलर कोड हे तुम्हाला का शिकायचे सगळ्यांना. तुम्ही जर हे कलर कोड जर चांगला अभ्यास केला तर घरातून बाहेर जायची गरज नाही. ऑनलाईनवर खराडीचा मॅप ओपन करायचा, गट नंबर ओपन करायचा, त्याच्यामध्ये त्याचा कलर कोड कोणता आहे बघायचा. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की इथं खराडीला 2 गुंठे प्लॉट विकायला आहे गट नंबर 5 मध्ये, तर तिकडे जाऊन बघायची गरज नाही. तुम्हाला हे माहीत असेल येलो कलर आहे का बघायचा. प्लॉट असतो ग्रीन झोन मध्ये आणि तो विकायला काढत असतो. ग्रीन झोनचा प्लॉट मध्ये आपण बांधकाम करू शकत नाही, पण तिथे येलो कलर असेल तर घरामध्ये कळतं की बाबा प्लॉट नंबर गट नंबर 10 येलो कलर आहे, मग विक्री वगैरे होऊ शकते. म्हणून तुम्हाला सगळे झोन माहीत पाहिजे. झोन काही बाहेर जायची गरज नाही. नागपूरचा झोन सुद्धा पुण्यात मिळेल. हे नॉर्मल. हॅलो हॅलो. आता दुसरा पार्ट आहे ओल्ड सेटलमेंट. ओल्ड सेटलमेंट म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये रस्तापेठ, शनिवारपेठ, गुरुवारपेठ या सगळ्या ज्या ओल्ड पेठ आहेत ते गावठाण म्हणतात किंवा त्याला कंजेस्टेड एरिया म्हणतात. त्या ओल्ड सेटलमेंटमध्ये बायलॉज वेगळे आहेत. जसं ओल्ड सेटलमेंटच्या बाहेर येतो, सरकार नगर असेल, स्वारगेट असेल, मुकुंद नगर असेल, त्याच्या परत बाहेर येतो आपण कात्रज, धनकवडी त्या भागामध्ये येत असतो. म्हणजे महानगरपालिकेच्या नगरपालिका हद्दीच्या बाहेर येत असतो. त्या सेटलमेंटचे बायलॉज चेंज होतात. आता तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं मी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, एज्युकेशनल साठी लँड युजेस कुठले आहेत, कलर कुठला आहे, कसा ओळखायचा तो तुम्हाला पाहायचा आहे. आणि एखादी शेत जमीन आहे, मी मग सांगितलं तुम्हाला मुंडवेला एक जमीन आहे, एक 10 एकर जमीन आहे, शेत जमीन होती. आता तेही आपल्याला त्याचं येलो कलर करायचं आहे, रेसिडेन्शियल करायचं आहे. मग त्याची प्रोव्हिजन कशी करायची,
कुठं अर्ज करायचा, मग त्याचे पैसे किती भरायचे, ते MRTP ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. पुढची स्लाइड. आता हे महत्वाची स्लाइड आहे बघा. तुम्हाला आम्हाला घर बसल्या माहित पाहिजे प्लॅनिंग अथॉरिटी कुठे आहे. आपण काय करतो, भुगाव घ्या पुण्या शेजारचं, पुण्याचं भुगावचं आपण काय करतो, डायरेक्ट म्हणतो सरपंचला पॉवर आहेत प्लॅन सँक्शन करायच्या. म्हणजे आपण एकदम डाऊन लेवलला गेलो. ग्रामपंचायत मध्ये तो जो सेक्रेटरी असतो, विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर, गव्हर्नमेंटचा माणूस असतो, त्याच्याकडे कम्युनिकेशन असतं. सरपंचाला पॉवर नसतात. सरपंच हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माणूस नसतो. गव्हर्नमेंटचा दुआ हा विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर असतो. त्यानंतर कसबे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, त्यानंतर म्युन्सिपल काउन्सिल, त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आता म्युन्सिपल काउन्सिल मध्ये A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास. म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास. पुणे आपलं A क्लास आहे, मुंबई आपलं A क्लास आहे. मुंबई A क्लास प्लस मेट्रो आहे. मेट्रो म्हणजे यांची पॉप्युलेशन 50 लाखाच्या वर गेली. पुण्याची पॉप्युलेशन 50 लाखाच्या पर्यंत पोहोचायचे. आणि असा तो पार्ट आहे, म्हणून त्यांना हायरार्की आहे. मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे एक एक्झाम्पल, आळंदी नगर परिषद असेल, लोणावळा असेल, महाबळेश्वर पाचगणी असेल, या नगर परिषदेला चीफ ऑफिसर असतो, CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो. आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कमिशनर असतो. आणि ग्रामपंचायतला विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर असतो, पण त्याला बांधकामाची परमिशन नसते. ती बांधकामाची परमिशन कलेक्टरला असते. हे वरचे दोन भाग सोडले, म्युन्सिपल काउन्सिल आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन, मग सगळ्या परमिशन्स ह्या वाया विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर आपल्याला कलेक्ट करून घ्यावे लागतात. म्हणून लिहिलंय त्यांनी रेस्ट ऑफ द एरिया. वरचे दोन मेन एरिया सोडले, रेस्ट ऑफ द एरिया कलेक्टर मालक असतो. कलेक्टर आपण अर्ज करायचा असतो. आणि आता काही स्पेशल स्कीम्स आहेत, सिडको, हुडको, माडा, यांचे एरिया ठरलेले आहे. सिडको औरंगाबाद, सिडको मुंबई, सिडको नागपूर, MIDC एरिया डिफाईन झालेले आहेत. त्यांचे चीफ इंजिनियर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात. आता पुणे कंटोन्मेंट असेल किंवा खडकी कंटोन्मेंट असेल, पुण्यातलं आळंदी याचं असेल, तर याचा चीफ मिलिटरी ऑफिसर असतो. आपलं कॉर्पोरेशन तेव्हा कंट्रोल करत नाही. आणि आता ह्याच्यामध्ये शेवटची जी लाईन दिली आहे NMC म्हणजे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. या कॉर्पोरेशनच्या अथॉरिटी बऱ्याच आहेत. आपल्या पुणे कॉर्पोरेशनचे मध्ये चीफ इंजिनियर एक आहे, आणि त्याच्या खाली मग वॉर्ड वाईज प्लॅनिंग अथॉरिटीज आहेत. वॉर्ड वाईज धनकवडी कात्रज वॉर्ड असेल, खराडी हडपसर वॉर्ड असेल, त्या वॉर्ड वाईज अशा सेपरेट बिल्डिंग परमिशनच्या अथॉरिटीज आहेत. नेक्स्ट पार्ट. Next part, please. Shall I go ahead? Hello, master. Hello. I am audible. Anybody can speak? Anybody? आली पुढची स्लाइड आली आहे. आली का? हो. Okay. Now, next part of this module is Regional and Development Plan. RP, शॉर्टकट मध्ये RP म्हणतात. याला ब्रॉड बेस्ड प्लॅनिंग म्हणतात. म्हणजे कसं, मी मग सांगितलं, मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन, पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि मधल्या पार्टमध्ये रायगडचा डेव्हलपमेंट प्लॅन, तिघांचा प्लॅन ठेवतात. आणि त्याचा विचार करून मुंबईची कनेक्टिव्हिटी, पुण्याची कनेक्टिव्हिटी, पश्चिम महाराष्ट्राची, त्याच्या अनुसरून त्यांचा ग्रोथ बघून आपला हा मुंबई पुणे एक्सप्रेस तयार केलाय. हा बेसिस ऑफ ब्रॉडेस्ट प्लॅनिंग. जसं पुणे नाशिक हा एक रोड होतोय, आता झालाय रोड तो मोठा. आता पुणे नाशिकचं रेल्वेचं प्रपोजल आहे, ते या रिजनल प्लॅन मध्ये येत असतं. आणि डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो सिटीसाठी, अर्बन एरियासाठी असतो. फक्त सिटी एरिया कॅन कंट्रोल दिस डेव्हलपमेंट प्लॅन. व म्युन्सिपल कॉर्पोरेशन मेट्रोज असतील किंवा म्युन्सिपल काउन्सिल A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास असेल, यांचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रत्येक शहराच्या मर्यादित असतो.
शहराच्या बाहेर डेव्हलपमेंट प्लॅन नसतो. फॉर एक्झाम्पल पुणे महानगरपालिकेचा लिमिट कात्रजपर्यंत आहे. कात्रजचा बोगदा पास केला, टनेल पास केला, शिवापूर लागतं. शिवापूरला याचा काही संबंध नाही. शिवापूरचं कनेक्शन रिजनल प्लॅनमध्ये येतं. आणि हा डेव्हलपमेंट प्लॅन, शहर विकास आराखडा किंवा विकास आराखडा म्हणा, प्रिपेड बाय लोकल बॉडीज. लोकल बॉडीज म्हणजे पुणे महानगरपालिकेतील इंजिनियर्स आणि टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट पुणे किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्या जिल्ह्याचं, मग ते सांगलीचं असेल, ते साताराचं असेल, पुण्याचं असेल, त्या जिल्ह्याचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे मिळून एकत्रित विचार करून, सर्वे करून, साईड व्हिजिट्स करून डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतात. आणि सगळ्यांना माहीत असावं, अख्ख्या महाराष्ट्राचं नगर रचनेचं ऑफिस हे सेंट्रल बिल्डिंग पुणेला आहे, ससून हॉस्पिटल कंपाऊंडच्या समोर. इथं सगळ्या जिल्ह्याचे डेव्हलपमेंट प्लॅन मिळतात, सगळ्या कॉर्पोरेशनचे प्लॅन मिळतात. कोणाला गरज जर असेल, समजा गडचिरोलीचा मॅप पाहिजे असेल तर तो इथं बसतो. गडचिरोली जायची गरज नाही, तिथं जावा, अर्ज करा आणि तिथून तुम्ही तो मॅप पैसे भरून विकत मागून घ्या. काही मॅप्स आहेत, डेव्हलपमेंट प्लॅन आहेत, ते ऑनलाईन बघायला मिळतील. तुम्ही जर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट.org.ac याला जर तुम्ही केलं, तुम्हाला तिथे बघायला मिळेल. असं आता पुढचा पार्ट आहे टाउन प्लॅनिंग स्कीम्स. आता एक कन्सेप्ट सांगतो. आता टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये आपण जे काही प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी होत्या, गट नंबर 1, गट नंबर 2, एक एक्झाम्पल घेऊया. कराडीला 10 एकर जमीन आहे, त्यात 1 एकराचा एक मालक आहे, 2 एकराचा आहे, 6 एकराचा आहे आणि परत 1 एकराचा आहे. असे 4 मालकांची स्कीम प्लॉटिंग होल्डिंग एका जागेवर आहे. आतापर्यंत काय होत होतं, प्रत्येक जण आपापला प्लॅन करत होता, आपापला रस्ता टाकत होता. 1 एकराचा सेपरेट प्लॅन, 2 एकराचा सेपरेट प्लॅन, 3 एकराचा सेपरेट प्लॅन. पर ते एकत्रीकरण करणे, मायक्रो लेवल प्लॅनिंगला सगळ्या जमिनी एकत्र करणे आणि त्याची टाउनशिप तयार करणे, टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करणे. याच्यामध्ये मेन पार्ट असा होता की ती टाउनशिप आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. जर मी स्वतःची जर 1 एकराची जमीन डेव्हलप केली तर माझी 10% ओपन स्पेस, 15% अम्युनिटी आणि रोड खाली जागा एवढी माझी एकट्याची जात होती. पण मी एकत्रित केलं असेल तर, आता नैतिक कन्स्ट्रक्शन पुण्यातलं असेल, परांजपे बिल्डर असतील किंवा हे मगर कंपनी असेल, या कंपनीने एकत्रित जमीन केल्यामुळं यांचे तुकडे तुकडे होते. 2 एकर, 10 एकर, 4 एकर, 20 एकर सगळे मगर शेतकऱ्यांचे तुकडे होते. त्यांनी एकत्र केलं आणि मगरपट्टा टाउनशिप केली. म्हणजे इथं मगरपट्टा टाउनशिप केली. त्याचप्रमाणे आपल्या मुळा मोठा नदीच्या पलीकडं जे शिवाजीनगर आहे, शिवाजीनगरमध्ये बांबुर्डा आहे. बांबुर्डा पेशवेकालीनच्या वेळेला प्रत्येकांच्या शेतकऱ्या जमिनी होत्या, त्या एकत्रित केल्या, त्यांचे प्लॉटिंग केले, ओपन स्पेस केल्या, संभाजी उद्यान झालं, कॉर्पोरेशन झालं, अशा प्रकारचे त्या टाउनशिप झाल्या आणि टाउन प्लॅनिंग स्कीम झाल्या. आणि त्या टाउन प्लॅनिंग स्कीमचं बेटरमेंट असं आहे की आपल्याला खर्च येत नाही, गव्हर्नमेंट काम करतं, सगळ्या जमिनीचं डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट उभं करतं आणि आपल्याला जे तयार स्ट्रक्चर, तयार इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचं आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये रोड नेटवर्क असतील, रिझर्वेशन्स असतील, ओपन स्पेस असेल, ही सार्वजनिक मालकीचे होते आणि बॅलन्स लँड राहते की त्या प्रमाणात. माझा 1 एकर प्लॉट आहे, माझी तेवढ्या प्रमाणात ओपन स्पेस जाणार, रोड जाणार, मला चांगले प्लॉट मिळणार. तुमची 2 एकर आहे, तुम्हाला जास्त मिळणार. असे समान समप्रमाणात आपल्याला डेव्हलपमेंट प्लॉट होतात आणि त्याप्रमाणे आपल्याकडून आपले काही भाग, आपली काही जमीन कॉमन युजेससाठी, डेव्हलपमेंटसाठी काही पैसे घेऊन गव्हर्नमेंट आपल्याकडून चांगली किंमत मिळवून देतात. नेक्स्ट स्लाइड. दिस ऍक्ट इज ओव्हर. This act is over. Go ahead. Okay. Now everybody please. We have discussed about the brief introduction of various acts. Land Revenue Code Act असेल, MRTP Act असेल,
बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट असेल, आर्किटेक्ट ऍक्ट असेल, ते आपण बघितले. बऱ्यापैकी लोकांना ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही क्लिक केली की तुम्हाला माहिती मिळेल. आता हिस्ट्री ऑफ लँड, ॲग्रिकल्चर लँड टू कमर्शियल लँड, रेसिडेन्शियल लँड वगैरे आपण बघितली. इथे MRTP ऍक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. MRTP ऍक्ट मध्ये आपण प्लॅनिंग अथॉरिटीज काय आहेत, रिजनल अँड डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम्स काय आहेत, आणि ULC ऍक्ट कसा होता, काय होता, आणि तो बंद कसा झाला, याची आपण सगळी प्रिएम्बल पाहिलेली आहे. जस्ट बेसिक रिव्ह्यू आपण घेतला, सगळ्यांना माहीत व्हावं. सगळ्यांना ह्या ऍक्टशिवाय आपण पुढे जाऊ शकतच नाही, या मॉडेलशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं आपण हे आपलं पहिलं मॉडेल संपवलेलं आहे. कोणाला शंका असतील तर प्लीज कम्युनिकेट करा. एनीबडी हॅज एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, क्वेश्चन्स, आन्सर्स? एनीबडी प्लीज आस्क क्वेश्चन्स. हॅलो हॅलो. सर फक्त त्या ज्या वेबसाईट्सवर सर्च करायचं आहे ना, त्या वेबसाईटचे हे द्या आम्हाला. जरा जोरात बोला. हा. टाउन प्लॅनिंगचे असेल किंवा मॅप पाहिजेत आम्हाला, आता काही झोन पाहिजे, उपलब्ध त्याच्या आहेत ज्या ते वेबसाईट्स आहेत. लिहून घ्या. www डॉट, हॅलो, हॅलो, चालू सर. www डॉट पुणे टाउन डिपार्टमेंट .org.ac. टाउन प्लॅन डिपार्टमेंट टाकलं तर तुम्हाला मिळेल डायरेक्ट. टाउन प्लॅन डिपार्टमेंट डायरेक्ट. हॅलो, बोला. हॅलो, कुणाला काही शंका आहे का अजून? पंधरा मिनिट. हॅलो हॅलो. नाही सर, काही डाऊट नाहीये. ओके, सो विल स्टार्ट नेक्स्ट मॉड्यूल. नेक्स्ट मॉड्यूल प्लीज. नेक्स्ट मॉड्यूल. हॅलो, हॅलो. हॅलो 6. दिसायला लागली, आत्ता दिसायला लागली, आत्ता दिसायला लागली. हा,
म्हणजे पुढे जातच नाही. फुल झूम करा बघू बरं. हॅलो हॅलो. चालेल. पहिले घरी बस, घरी आपण. हॅलो बोला. हा दिसतंय, बोला ना. हो येते, आवाज येतो का? हॅलो. ओके ओके. हॅलो. दिस इज मॉडेल नंबर. इधर गया यार. स्क्रीनच गेलं. हायलाइट. ओके. हो दिसते दिसते. सो दिस इज द नेक्स्ट पार्ट, कंटिन्युएशन विथ दिस. आपल्याला रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, आपण ज्यावेळी मगाशी बघितलं की लँड युजेस अँड डेव्हलपमेंट मॅनर, इन व्हॉट वे वी कॅन डू द डेव्हलपमेंट रेसिडेन्शियल झोन मध्ये कशी डेव्हलपमेंट करता येईल, कमर्शियल झोनमध्ये कशी करता येईल, इंडस्ट्रीयल झोनमध्ये कशी करता येईल आणि ॲग्री झोनमध्ये कशी डेव्हलपमेंट करता येईल. ह्या कुठल्या सिस्टीम्स आहेत, कुठल्या अथॉरिटीज आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट करताना DCR डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स किंवा DC रूल्स म्हणतात आपण, DC रूल कसे उपयोगी पडतील त्याप्रमाणे आपल्याला लँड यूज आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स बघायचे. समजा आपल्याला एखादं जर मंगल कार्यालय बांधायचं असेल तर बायलॉज काय आहे, एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायचं असेल तर बायलॉज काय आहे, त्याचं ह्या झोननुसार. फॉर एक्झाम्पल सांगतो, रेसिडेन्शियल जर झोन असेल आणि आपल्या रोड कडेला बिल्डिंग बांधायची असेल, जो रोड 9 मीटरच्या पेक्षा मोठा असेल, 9 मीटर म्हणजे
साधारण 30 फूट. तर ते रेसिडेन्शियल बांधायचं असेल तर आपल्याला फक्त 15 फूट सोडायला लागतं. तीच जर आपल्याला रेसिडेन्शियल आणि कमर्शियल बांधायचं असेल एकत्र, तर आपल्याला 6 मीटर सोडावं लागतं, 20 फूट सोडावं लागतं. आणि तेच इंडस्ट्रियल बांधायचं असेल तर आपल्याला 7.5 मीटर सोडावं लागतं. असे वेगवेगळे बायलॉज आहेत. रोडच्या कडेला जागा किती सोडायची, मग हे झोनवर ठरत असतं. झोनवर ठरत असतं आणि टाईप ऑफ द बिल्डिंगवर ठरत असतं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण जे डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, पुणे महानगरपालिकेचा असेल किंवा कुठल्याही नगर परिषदेचा असेल, तर ते कुठल्या मेथडने होतात त्याचं काम आपल्याला इथे बघायचंय. मग प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे मराठीत विकास आराखडा, शहराचा जुनं शहर असेल किंवा नवीन शहर असेल त्याचा विकास आराखडा तयार होतो. त्यामध्ये रिझर्वेशन, मध्ये रोडसाठी रिझर्वेशन असतील, गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, शाळेसाठी रिझर्वेशन असेल, ते डेव्हलप बाय द अथॉरिटी फॉर द पर्टिक्युलर रिझर्वेशन. माझं शाळेचं रिझर्वेशन असेल तर शाळेसाठीच ठेवायचं आहे. प्लेग्राऊंड असेल, प्लेग्राऊंडसाठीच ठेवायचं आहे. परंतु काही रिझर्वेशन्स आहेत ते फक्त आणि फक्त त्या लोकल प्लॅनिंग अथॉरिटी डेव्हलप करू शकतात आणि काही रिझर्वेशन्स आहेत ते स्वतः मालक डेव्हलप करू शकतो. समजा मुंडव्यामध्ये किंवा कोंडव्यामध्ये एखादा प्लॉट आपला रिझर्वेशन पोलीस हेडक्वार्टर किंवा पोलीस स्टाफ क्वार्टरसाठी जर रिझर्व झाला असेल तर तिथं तो मालक त्या बिल्डिंग तिथं बांधू शकतो. कमर्शियल बिल्डिंग बांधू शकतो. जनरल इंडस्ट्री असेल तर ती इंडस्ट्री स्वतः डेव्हलप करू शकतो. अशा प्रकारची रिझर्वेशन्स, काही रिझर्वेशन्स आहेत ते मालक डेव्हलप करू शकतो. काही रिझर्वेशन्स ही त्या नगर परिषदेची किंवा कॉर्पोरेशनची प्लॅनिंग अथॉरिटी करू शकते, ज्याच्यामध्ये मालकाला ते डेव्हलप केल्यामुळं बेनिफिट होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. त्यातलं एक एक्झाम्पल सांगतो. आपण एखाद्या महानगरपालिकेचं एखाद्या प्लॉटवर फायर ब्रिगेडसाठी रिझर्वेशन पडलं असेल तर फायर ब्रिगेड, आता माझा प्लॉट एक साधारणतः 30 गुंठे आहे, 30,000 स्क्वेअर फूट आहे आणि 10,000 स्क्वेअर फूटचं फायर ब्रिगेडसाठी रिझर्वेशन पडलं असेल तर 2 ऑप्शन्स आहेत. फायर ब्रिगेडसाठी जो प्लॉट डायरेक्ट कॉर्पोरेशन देऊन टाकायचा किंवा 30 गुंठ्यात बिल्डिंग उभी करायची आणि त्या बिल्डिंग मधील 25% बिल्टअप एरिया फायर ब्रिगेडला देऊन टाकायचा, फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटला देऊन टाकायचा, विथ फुल अथॉरिटी अँड फुल लिगॅलिटीज. दुसरा ऑप्शन आहे की डायरेक्ट त्यांना प्लॉट द्यायचा आणि प्लॉटच्या अगेन्स्ट FSI आपल्याकडे घ्यायचा. 10 गुंठे प्लॉट दिला, राहिलेल्या 20 गुंठ्यामध्ये 20,000 स्क्वेअर फूट अधिक 10 गुंठ्याचा प्लॉट, 20 अधिक 30,000 स्क्वेअर फूट आपल्या 20 गुंठ्याच्या प्लॉटवर बांधकाम करायचं, तो मोकळा प्लॉट देऊन टाकायचा. अशा प्रकारचं एक आम्ही काम केले. ठाण्याला एक लायब्ररीचं रिझर्वेशन होतं एका बिल्डरच्या प्लॉटवर. मग बिल्डरने काय केलं, बिल्डरनं त्या बिल्डिंगमध्ये लायब्ररी तयार केली, चांगली लायब्ररी, एक 20,000 स्क्वेअर फूटची लायब्ररी तयार केली आणि ते ठाणे महानगरपालिकेला दिली आणि जेवढी लायब्ररी दिली त्याचा FSI राहिलेल्या बिल्डिंगवर त्यांना मिळाला. अशा प्रकारचे काही रिझर्वेशन आपल्याला फायदेशीर असतात, काही रिझर्वेशन फायदेशीर नसतात. फॉर एक्झाम्पल प्लेग्राऊंड किंवा गार्डनचं रिझर्वेशन आपण डेव्हलप करून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. पार्किंगचं रिझर्वेशन आपण पार्किंग केलं तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ती रिझर्वेशन फक्त महानगरपालिकाच फक्त डेव्हलप करू शकते. मग अशा रिझर्वेशन आपण डेव्हलपमेंट करू शकत नसेल तर आपला फायदा काय होतो, तर आपल्याला त्या जागेचा, त्या रिझर्व प्लॉटचा, मग पार्किंग असेल किंवा गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, रोड असेल, त्याचा TDR करता येतो, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. आणि तो TDR आपण तयार करून आपण इतर दुसऱ्या प्लॉटमध्ये वापरू शकतो किंवा TDR दुसऱ्या पार्टीला, दुसऱ्या बिल्डरला वेगवेगळ्या झोन वाईज आपण विकू शकतो. याचं कारण सांगायचं म्हणजे TDRचा एक स्पेशल टॉपिक आहे, तो आपण अभ्यास केला. पुढे जाऊ. नेक्स्ट पार्ट.
काही रिझर्वेशन्स मी म्हटल्याप्रमाणे म्युन्सिपल गव्हर्नमेंट स्टाफ क्वार्टर्स किंवा असतील, ऑफिस बिल्डिंग असतील, ओपन अँड म्युन्सिपल मार्केट असतील, बरेल ग्राउंड असतील, क्रिमेटोरियम असतील, ही रिझर्वेशन त्या महानगरपालिकेनंच करणं योग्य आहे. पण तुमच्या प्लॉटवर समजा एखादी हायस्कूलचं रिझर्वेशन असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्ही एखादी संस्था स्थापन करायची आणि तिथं हायस्कूल काढायचं. हायस्कूल काढल्यामुळं कॉर्पोरेशनचा उद्देश तिथे हायस्कूल पाहिजे. हायस्कूल तुम्ही काढलं, तुम्ही चालवायचं, तुम्हाला त्याचा बेनिफिट लॉंग टर्म मध्ये मिळत जाईल. काही रिझर्वेशन तुम्ही डेव्हलप करू शकता, काही रिझर्वेशन कॉर्पोरेशन डेव्हलप करू शकता. मात्र तिथे हायस्कूल आहे तिथं तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. हायस्कूलच केलं पाहिजे. मग तुम्हाला संस्था काढावी लागेल, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे बांधकाम करावं लागेल, परमिशन घ्यावे लागतील आणि मग तुम्हाला हायस्कूल काढता येईल. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता हा महत्वाचा पार्ट आहे बघा. आपण रिझर्वेशन्स बघितली, तुम्ही रिझर्वेशनची लिस्ट बघितली. रिझर्वेशन्स हे आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये, विकास आराखड्यामध्ये रेड कलरनं दाखवलेलं असतं. रेड कलर रिझर्वेशन, पब्लिक सेमी पब्लिक. मग ते रेड कलर कुठं कुठं आपल्या प्लॉटला लागलेले आहे, रिझर्वेशन कुठं लागले ते आपल्याला पहिले चेक करावं लागेल. आणि मग रिझर्वेशन समजा आता आपला रोड आहे, माझ्या प्लॉटच्या समोर रोड जातो. पहिला रोड होता 6 मीटरचा, तो झाला 12 मीटर. माझा 3 मीटरचा प्लॉट कटिंग मध्ये गेला, त्याला रिझर्वेशन लागलेलं आहे. त्या प्लॉटचं काय करायचं, त्या प्लॉटचे पैसे कसे मिळणार, डेव्हलपमेंट कसे मिळणार, त्या ह्याच्यामध्ये सांगितलंय. TDR मीन्स ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. तो प्लॉट तिथं गव्हर्नमेंटला रस्त्यासाठी आपण देत असतो लिगली, पण त्या 3 मीटरचा जो प्लॉट रोडमध्ये गेला त्याचा बेनिफिट आपल्याला TDRच्या माध्यमातून मिळत असतो. ह्याचा आता गव्हर्नमेंट असं का करतं, तुम्हाला ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट का देतं, तर पुणे महानगरपालिका घ्या किंवा भारतातील कुठलीही नगरपालिका घ्या, त्या नगरपालिकेकडं तुम्हाला द्यायला त्या प्लॉटचे रोडमध्ये गेलेल्या पैसे त्यांच्याकडे नसतात. पैसे नाहीत, मग तुमच्या प्लॉटचं करायचं काय, तर तुम्हाला तो TDR करून द्यायचा. तुमच्या राहिलेल्या प्लॉटमध्ये रोडमध्ये गेलेल्या प्लॉटचा FSI वाढवायचा, हा एक प्रयोजन आहे. किंवा तुम्ही तिथे वाढवू शकत नसेल तर तो TDR मधला प्लॉट दुसऱ्या बिल्डरला विकायचा, त्यातून पैसे कमवायचे, असा तो कन्सेप्ट आहे TDRचा. आणि तिसरा, हे TDR कसा करतात ते तुम्हाला सांगतो. तुमचा प्लॉट रोडमध्ये गेला असेल किंवा बेरियल ग्राउंडसाठी गेला असेल किंवा तुमचा प्लॉट एखाद्या महानगरपालिकेनं गार्डनसाठी रिझर्व केला असेल तर त्याला तुम्हाला तुमचं TDR डेव्हलप करायला लागतो. TDRची नोंद करावी लागते त्या महानगरपालिकेला. मग TDR नोंद करण्याकरता तुमच्या त्या जागेचा नकाशा लागतो, जागेचा मोजणी दाखला लागतो, जागेचा सातबारा लागतो, जागेचा झोन दाखला लागतो. हे सगळे पेपर गोळा करून तुम्ही गव्हर्नमेंटला अर्ज करायचा, त्या महानगरपालिकेला अर्ज करायचा आणि तुम्ही सांगायचं की या जागेतून रोड जातोय माझा किंवा गार्डन रिझर्वेशन आहे आणि मला TDR तयार करून द्या. मग TDR मध्ये लोकल प्लॅनिंग अथॉरिटी आपल्याकडं स्वतः साईट व्हिजिट करते, सत्यता पडताळते आणि मग तो TDR बँकेच्या पासबुक सारखा तयार करून देते. तर पासबुक सारखा तयार करण्याकरता, तो TDR नोंदणी करण्याकरता आपल्याला हे बँकेसमोर पासबुक दिले, तो पासबुकमध्ये नोंद होते की तुमच्या गार्डनमध्ये टोटल प्लॉट गेला 30,000 स्क्वेअर फूट, TDR तुम्हाला मिळाला 30,000. मग 30,000 तुम्ही 1, 2, 3, 4 लोकांना असं विकू शकता. म्हणजे TDR तयार करणं पहिली प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस आहे की तो TDR त्या प्लॅनिंग अथॉरिटीला सर्व पुस्तक तयार झाल्यानंतर विक्री करणं. आता तो तुम्ही स्वतःचा TDR एकदा तयार झाला तर विकायची काही, हॅलो हॅलो, तर तो TDR तुमचा तयार झाल्यानंतर, हॅलो, तुमचा TDR तयार झाल्यानंतर तुम्ही तो मार्केटमध्ये ज्या बिल्डरची रिक्वेस्ट येईल
त्या बिल्डरला तुम्ही विकायचा आहे, 1 to 1 त्या बिल्डरला विकायचा आहे. तो विकताना कधी एखादा बिल्डर 2,000 स्क्वेअर फूट मागेल, एखादा बिल्डर 4,000 स्क्वेअर फूट मागेल. त्याला काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स असे आहेत की तुम्ही पुणे महानगरपालिकेचा जर भाग घेतला तर गावठाण एरिया, ओल्ड कोर एरिया, त्याला ए झोन म्हणतात. ज्या जुन्या पेठा आहेत, रास्तापेठ, सोमवारपेठ, शनिवारपेठ, गुरुवारपेठ, ओल्ड पेठाला ओल्ड कोर म्हणतात. त्याच्या बाहेर आलं की दुसरा कोर चालू होतो, तर बी कोर, सी कोर आणि डी कोर, असे ABCD या TDRचे झोन्स आहेत. त्या झोन प्रमाणे आपल्याला TDR करता येतो. आता लक्ष्मी रोडचा TDR हा तुमचा ए झोन मध्ये येतो. त्याच्या बाहेर सहकारनगर बी झोन, कात्रज धनकवडी सी झोन, त्याच्या बाहेरचा TDR असेल तर डी झोन मध्ये येतो, सी किंवा डी झोन मध्ये येतो. याच्यामध्ये सांगण्याचं प्रयोजन एवढंच की आपल्याला TDR कोणत्या झोन मधून कोणत्या झोन मध्ये विकता येतो त्याची कंडिशन आहे. ए झोनचा TDR ए झोन मध्ये जाऊ शकतो, ए झोनचा TDR बी झोन मध्ये विकत घेता येतो, ए झोनचा TDR सी झोन मध्ये विकत घेता येतो. परंतु सी किंवा डी झोनचा TDR बी मध्ये विकता येत नाही, सी किंवा डी झोनचा TDR ए मध्ये विकता येत नाही. अशी निगेटिव्ह रिव्हर्स प्रोसेस आहे. ए चा बी सी डी मध्ये घेता येतो, पण डी किंवा सी चा बी आणि ए मध्ये घेता येत नाही. म्हणजे बाहेरच्या एरियातला TDR हा ए मध्ये घेता येत नाही, पण ए किंवा बी चा TDR बाहेरच्या एरियामध्ये आपण देऊ शकतो. असा तो TDRचे झोन्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की आपल्या पुण्याचं उदाहरण घेतलं की जुन्या पेठा, सराउंडिंग भाग, मग दुसरं लिमिट, तिसरं लिमिट, अशा प्रकारचे TDRचे झोन आहेत. हे झोन कुठे बघायला मिळतात? त्या महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट कंट्रोल रूलच्या पुस्तकात दिलेले आहेत. आपण काही कुठे शोधत बसायची गरज नाही. प्रत्येक ABCD चे झोन्स आपल्याला त्या महानगरपालिकेच्या पुस्तकात बघायला मिळतात. नेक्स्ट यांनी दिलेलं आहे बघा, म्हणजे सेक्टर ए किंवा ए झोन, बी झोन, सी झोन, डी झोन, त्याचा एचं ट्रान्सफर BCD मध्ये होऊ शकतं, बीचं BCD मध्ये होऊ शकतं, सीचं C&D मध्ये होऊ शकतं आणि डीचं डी मध्ये होऊ शकतं. परंतु उलट होणार नाही. हे आता तुम्हाला मी सांगितलं, डीचा TDR आहे माझ्याकडं, तो तुम्ही सी मध्ये नेऊ शकत नाही, बी मध्ये नेऊ शकत नाही किंवा ए मध्ये नेऊ शकत नाही. हे कंट्रोल आहे, त्याला टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता TDR कुठं लोड करता येतं, कुठं लोड करता येत नाही, याची कंडिशन्स आहेत. आता हा TDR पहिली कंडिशन आहे, ज्या प्लॉट मध्ये TDR आपल्याला लोड करायचा आहे, पाठवायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे किंवा परचेस करायचा आहे, तो जिथं प्लॉटवर आपल्याला बांधकाम एक्स्ट्रा करायचं आहे थ्रू TDR, तो प्लॉटचा एरिया 500 स्क्वेअर मीटर पाहिजे. त्या प्लॉटचा एरिया 500 स्क्वेअर मीटर पाहिजे. 499 असेल तरी TDR लोड करता येत नाही. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, त्या प्लॉटला असणारा अप्रोच रोड, हा 9 मीटरचा पाहिजे. आता पुणे सिटीमध्ये तोच प्रॉब्लेम चाललाय की 6 मीटरचे रोड आहेत आणि प्लॉट आहेत, तिथे TDR आम्हाला पाहिजे. गव्हर्नमेंटकडे रिक्वेस्ट केलेली आहे, परंतु करता येतो. कंजेस्टेड एरिया म्हणजे बाहेरचा TDR आणून तिथं हायराईज बिल्डिंग बांधता येत नाहीत, कारण ऑलरेडीच कंजेक्शन आहे, रस्ते कमी आहेत, पार्किंग कमी आहेत. तिथं अजून काही उंच बिल्डिंग बांधायची, पार्किंग करायचं, लोक वाढवायची, असं प्रयोजन नाहीये. तिसरं, ज्या प्लॉटमध्ये नॅचरल प्रॉब्लेम्स आहेत, महापूर येत असतो, हाय टेन्शन लाईन गेलेली आहे किंवा डिझास्टर झालेलं आहे, अशा प्लॉटमध्ये आपल्याला TDR करता येत नाही. तिसरं, की जो प्लॉट R झोन मध्ये नाहीये, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाहीये, डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाहेर आहे, तिथे TDR आपल्याला लोड करता येत नाही. आणि
यांनी दिलेलं आहे बघा, 40 मीटर म्हणजे नॅशनल हायवे आहेत. आता फॉर एक्झाम्पल मुंबई पुणे एक्सप्रेसवे, पुणे सातारा रोड, पुणे सातारा रोड या नॅशनल हायवेच्या बाजूनं हायवेची बाउंड्री सोडून 40 मीटर आत, 40 मीटर आत जर कॉर्पोरेशनची लाईन असेल, हद्द असेल, तर तिथं तुम्हाला TDR लोड करता येतो. 40 मीटर रोडला करता येत नाही. समजा हडपसर सोलापूर रोड आहे, त्या रोडला तुम्हाला 40 मीटर आपल्याला बाउंड्री रोडची लाईन सोडून आत राहिलेल्या प्लॉटमध्ये TDR लोड करता येतो. अशा प्रकारे TDR कुठं लोड करायचा, कसा लोड करायचा, कसा होऊ शकतो, या TDRच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला माहीत झालेलं आहे. नेक्स्ट प्लीज. ओके, आता TDR कॅन यू गो बॅक साइड, प्रिव्हियस स्लाइड प्लीज. आता याच्यामध्ये काय आहे बघा, TDR म्हणजे काय, एक एक्झाम्पल तोंडी सांगतो. आपण तुमचा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 5 गुंठे, त्याच्यावर तुम्ही TDR करून बिल्डिंग किती करता. समजा फॉर एक्झाम्पल 5000ला 5000 बांधकाम तुम्हाला मिळत असेल, तर TDR जर घेतला तर त्याला 40% जनरल बांधकाम आणि 20% स्लमचं TDR, जनरल TDR आणि स्लमचं TDR, असा तुम्हाला 60% TDR आपल्याला मिळत असतो. पण आताच्या नवीन नियमाप्रमाणे आपल्याला 60% TDR मिळत नाही. नवीन नियमाप्रमाणे 40% TDR मिळतो. तुमचा 5000 स्क्वेअर फूट प्लॉट असेल तर त्याला 40%, म्हणजे 2000 स्क्वेअर फूट, 5000 अधिक 2000 एवढी मोठी बिल्डिंग आपल्याला TDR करून त्या 5 गुंठ्यावर करता येते, 5000 स्क्वेअर फूट करता येते. समजा तुमचा 7 गुंठे प्लॉट होता, त्यात तुमचा रोडमध्ये 2 गुंठे प्लॉट गेला, राहिला 5 गुंठे. 5 गुंठे म्हणजे 5000 स्क्वेअर फूट. 5000 स्क्वेअर फूटवर परत रोडमध्ये गेलेली जागा 5 अधिक 2, तुमच्याच प्लॉटमध्ये तुम्ही TDR वाढवून जादा बांधकाम करू शकता. म्हणून हा TDR आपल्याला पैसे न देता, गव्हर्नमेंटकडे पैसे नसल्यामुळं आपण त्याचा FSIच्या माध्यमातून किंवा TDR विकण्याच्या माध्यमातून बेनिफिट घेऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हॅलो, गो अहेड. नेक्स्ट स्लाइड. फायर फायटिंग NOC हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला ज्यावेळी तुम्ही बिल्डिंग परमिशन घेता, जो आपण घेऊ पुढच्या पार्टमध्ये, आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत बिल्डिंग परमिशन. आता ज्या बिल्डिंगची उंची आता 15 मीटर उंचीची आहे, 15 मीटर म्हणजे जनरली एक मजल्याची उंची 3 मीटर असते, जास्तीत जास्त 3 गुणिले 5 म्हणजे 15 मीटर. पार्किंग अधिक 15 मीटर उंची असेल त्या बिल्डिंगला तुम्हाला फायर NOC घ्यावीच लागते. पण 15 मीटरच्या आत उंची असेल, 14 मीटर असेल, तर फायर NOCची गरज नाही. परंतु ही जर 15 मीटरच्या उंचीची बिल्डिंग असेल, त्याच्या समोरचा रोड 9 मीटरचाच पाहिजे. NOC कॅन बी ग्रँटेड. जर तुम्हाला फायर NOC पाहिजे असेल तर समोरचा रोड तुम्हाला 9 मीटरचा पाहिजे. आणि 15 मीटरच्या वर उंची जर गेली असेल तर तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट कंपल्सरी बसवावी लागेल, प्लॅनमध्ये दाखवावी लागेल, इम्प्लिमेंट करावी लागेल, तरच फायर NOC मिळते. फायर NOC घेताना तुम्हाला त्या लिफ्टसाठी मॅन्डेटरी जनरेटर बॅकअप, इलेक्ट्रिसिटी फेल्युअर होते, लिफ्टसाठी बॅकअप सिस्टीम तुमच्याकडे पाहिजे. एक तर तो तुम्हाला जनरल सेट पाहिजे, फायर फायटिंग पंपसाठी लागेल किंवा लिफ्टसाठी लागेल. आणि ही जी प्रोव्हिजन करायची आहे फायर NOCची, त्याला अंदाजे 200 रुपये पर स्क्वेअर मीटर कॉस्ट खर्च येतो. 200 रुपये कॉस्ट चलन येतं, NOCचे पैसे येतात, ते गव्हर्नमेंटला भरायचे, कॉर्पोरेशन भरायचे आणि मग मिळतात. आणि फायर NOC बिल्डिंग सँक्शन करण्यापूर्वी घ्यावी लागते आणि बिल्डिंग झाल्यानंतर हे घ्यावी लागते. बिल्डिंग सँक्शन करताना तुमचे किती मजली आहे, 5 मजली आहे, 6 मजली आहे, 15 मीटरच्या वर आहे, त्याला म्हणायचं प्रोव्हिजनल फायर NOC. आणि बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर
एक एनओसी घ्यावी लागते. आफ्टर कम्प्लिशन ऑफ बिल्डिंग ही दुसरी एनओसी घ्यावी लागते. नेक्स्ट पार्ट. हॅलो, येस. चला पाठीमागे या जरा, प्रिव्हियस स्लाइड प्लीज. या फायर एनओसी असल्याशिवाय आपल्याला बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही. आणि बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही मिळालं तर आपल्याला ऑक्युपन्सी मिळत नाही. ऑक्युपन्सी नाही मिळाली तर टॅक्स लावता येत नाही. आपल्याला बाकी इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय मिळत नाही. या फायर एनओसी म्हणून आपण ज्या बिल्डिंगमध्ये प्लॉट घेतो, आता बऱ्याच बिल्डिंग आंबेगाव, नरे, वारजे या पेरी बॉर्डरला ज्या बिल्डिंग झाल्यात, काही कलेक्टरने सँक्शन केलेत, काही कॉर्पोरेशन सँक्शन केलेत, काही लोकांनी 15 मीटरपर्यंत सँक्शन घेतलं, त्याच्यावर 2 मजले बांधले, ते अनऑथराइज बिल्डिंग झाल्या. अशा बिल्डिंग रेग्युलाइज होत नाहीत. म्हणून आपण ज्यावेळी बिल्डिंग बिल्डर व्हायचं आहे किंवा आपल्याला सँक्शन घ्यायचं आहे, अशा बिल्डिंगचं आम्हाला डिस्कशन करून आपल्याला बायलॉज प्रमाणे फायर एनओसी घेणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट पार्ट. आता पार्किंग डीसी रूलच्या पुस्तकात दिलेलं आहे की पार्किंग किती असावं. आता आपण एक वर ते समजा जर 20 फ्लॅट काढले तर पार्किंग खाली किती असावं, ते पार्किंगचा रूल दिलेला आहे. फ्लॅट किती, त्याला वर्सेस पार्किंग किती, फ्लॅटची साईज किती, मग त्याला 4 व्हीलर किती, 2 व्हीलर किती, सायकल किती, स्कूटर किती, मग कमर्शियल असेल तर किती पार्किंग, इंडस्ट्रियल असेल तर किती पार्किंग, कॉलेज बिल्डिंग असेल तर पार्किंग किती, हॉस्पिटल असेल तर किती पार्किंग, असं प्रत्येकाचं पार्किंग दिलेलं आहे. ते पार्किंगचं आपल्या प्लॉट एरियावर अवलंबून असतं, आपल्या सदनिकेच्या क्षेत्रावर अवलंबून असतं, आपल्या बिल्डिंगच्या टाईपवर असतं. रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, पब्लिक बिल्डिंग आहे, सेमी पब्लिक आहे, आणि इमारतीच्या झोनवर अवलंबून असतं. तो झोन रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, ते पार्किंग असतं. ते पार्किंग कसं असतं आपण एखादी केस एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्यावर आपण अभ्यास करून एक एक्झाम्पल तुमच्या पुढे मांडणार आहोत. नेक्स्ट साइड प्लीज. आता आपण डीसी रूल घेणार नाहीये. आपण डीसी रूल 1 by 1 घेऊया. म्हणजे तुम्हाला डीसी रूल मी रिवाइज करून स्टार्ट टू एंड देतो. हे डायरेक्ट एक्झम्पशन टू ओपन स्पेस कवर्ड एरिया झालेला आहे. आपण जरा पुढे चला बघू. नेक्स्ट स्लाइड. अजून पुढे चला. नेक्स्ट स्लाइड. नाही, विल गो बॅक. प्रिव्हियस स्लाइड. ओके. आता बघा डीसी रूल मध्ये काय येतं. ते डायरेक्ट आपण डीसी रूल मध्ये फ्री ऑफ FSI किंवा फ्री ऑफ बिल्टअप एरिया कोणकोणते एरिया ते त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्या अगोदर FSI म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स किंवा फ्लोअर एरिया रेशो. याच्यामध्ये माझा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर मी किती बांधकाम करू शकतो. तुम्हाला एखाद्याने सांगितलं इथे FSI 1 आहे, FSI 1.5 आहे, FSI 2 आहे. एक FSI म्हटलं की जेवढा प्लॉट आहे तेवढं बांधकाम. FSI 2 म्हटलं की प्लॉटच्या दुप्पट बांधकाम. 1.5 म्हटलं की 1.5 बांधकाम. एवढं बांधकाम मिळून आपल्याला फ्री काय मिळतं. तर माझा प्लॉट 5000चा आहे आणि FSI 1 असेल तर मला 5000 बांधकाम मिळतंच. प्लस आपल्याला स्टेअरकेस ब्लॉक फ्री मिळतो, बाल्कनी फ्री मिळतात, लॉकअप गॅरेज फ्री मिळतात, इलेक्ट्रिक कॅबिन फ्री मिळते, पंप हाऊस फ्री मिळतं, वॉचमॅन कॅबिन फ्री मिळतं. म्हणजे हे 5000मध्ये काउंट केलं जात नाही. अधिक पार्किंग फ्री मिळतं. हे 5000 अधिक पार्किंग, 5000 अधिक इलेक्ट्रिक कॅबिन, 5000 अधिक वॉचमॅन कॅबिन, 5000 अधिक पंप हाऊस, लॉकअप गॅरेज, सॅनिटरी ब्लॉक, हे ज्यादा एरिया आपल्याला
मिळत असतो. तो 5,000 मध्ये काउंट करत नाहीत. 5,000 अधिक सॅनिटरी ब्लॉक, लॉकअप गॅरेज, इलेक्ट्रिक कॅबिन, वॉचमॅन कॅबिन, पंप हाऊस या सगळ्यांची बेरीज केली त्याला म्हणायचं सुपर बिल्टअप एरिया. आणि नुकतं 5,000 मिळतं त्याला म्हणायचं बिल्टअप एरिया किंवा त्याला म्हणायचं FSI. FSI म्हणायचं. असा तो आपल्याला DC रूल आम्हाला समजून घ्यावा लागेल. नेक्स्ट साइड प्लीज. नेक्स्ट. आता स्टेअरकेस मध्ये अगेन रूल आहेत. तुम्ही जर स्टेअरकेस आपण ज्या जिन्यातून वर चढत जातो, आपली जी पाय ठेवतो ती पायरीची रुंदी हे 1.2 मीटर किंवा 1.5 मीटर पर्यंत असेल तर ती फ्री ऑफ FSI. ती जर 1 मीटर पेक्षा कमी असेल, 1.2 पेक्षा कमी असेल तर ती FSI मध्ये काउंट होते, म्हणजे 5,000 मध्ये येते. अशा प्रकारे लिफ्ट आहे, स्टेअरकेस आहे, त्या फ्री ऑफ FSI मध्ये येतात. आता आपल्या सोसायटीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये लेटर बॉक्स असतो, सोसायटीचं ऑफिस असतं, ओपन स्ट्रक्चर असतात, बेसमेंट आहे, पार्किंग आहे, हे सगळे फ्री ऑफ FSI. 5,000 अधिक जादा, 5,000 अधिक जादा असं मिळत असतं. पार्किंगमध्ये आपल्याला किंवा सोसायटीच्या ऑफिसमध्ये 20 स्क्वेअर मीटर किंवा 200 स्क्वेअर फुटाचं आपल्याला ऑफिस मिळतं आणि ते ऑफिस आपण FSI साठी ओव्हर अँड अबाव असतं आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीला ते आपण वापरू शकतो. त्याचं फक्त बांधकाम खर्च आपल्याला वसूल करायला लागतो. FSIचे पैसे वगैरे काय भरायला लागत नाही. नेक्स्ट. हॅलो प्रणव सर. हॅलो प्रणव सर.